हम्म. हा, आता करते मी शेअर. करा. हॅलो. धन्यवाद मॅडम. हा, धन्यवाद. हा, आता 15 नंबरचं हे जे कार्ड तुम्ही लावलेलं आहे, बरोबर आहे? हो. हा मॅडम. होय होय. हा, हा. आता त्या ह्याच्यामध्ये ह्याचं जे काही मुख्य हे जे आहे, तर त्याला ज्याला आपण म्हणतो दया. दया हा कम्पॅशन. त्याचा, हा, कॉम्पेशन हा. हा जो भाग आहे तो दया म्हणून त्याचा जो उच्चार आहे तो होय. केलेला आहे त्याच्यामध्ये. आणि त्याचं जे जिबूचं ट्रान्सलेशन जे आहे, NOTI, नॉटी, नो हो, टी ई ई नोट. असं आहे. हा. हा, नोटी. कळलं का? आणि रंग जो आहे तो निळा रंग आहे त्यामध्ये. आणि सेट्रिन नावाचं जे क्रिस्टल आहे ते जेमस्टोन्स म्हणून त्याचा वापर केलेला आहे. आणि त्याचं डोक्यावरती अंमल आहे, हेड, म्हणजे डोक्यावरती त्याचा अंमल आहे. आता ह्याचं पूर्णपणे जर आपण कार्ड पाहिलं तर ह्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी पाहायच्या असतात. तर मुळामध्ये एखादी व्यक्ती आपल्याकडे आलेली आहे आणि त्यावेळेला त्याने हे कार्ड निवडलेलं आहे, तर अशा ह्या कार्डावरती त्याला रिलीफ मिळेल. दया म्हणजे काय? एक तर आपण त्याला दया करणं किंवा एखाद्या गोष्टीमधून त्याला मुक्तता मिळणं, रिलीफ मिळणं. आणि ह्या ह्याच्यावरती हे जे कार्ड आहे ते तुम्ही त्याचा वापर करू शकता. जर पद्धत आपण दरवेळेला शिकलेलो आहोत त्यामध्ये आपण पाहिलंय की जातकाने कार्डाची निवड केली तर त्याला कसं उत्तर द्यायचं, आणि यदा कदाचित तुम्ही जर त्याचा प्रश्न ऐकून घेतला तर ह्या कार्डाचा वापर त्याला करायला सांगायचा. आणि तो करतेवेळी तुम्हाला कसं करायचं आहे, तर एक तर त्याची प्रिंट काढून नंतर तुम्ही त्या ह्याच्यावरती त्याचा उत्तर दिशेला हे चिटकवायचं आणि त्याची प्रार्थना करायची. आणि आता हे जे कार्ड आहे ते एंजल्सच्या सोबतचं आहे. आता एंजल्स कुठलं घ्यायचं, तर ब्ल्यू रंगाचं एंजल्सचा वापर करायचा, असा हा त्याचा हे आहे. आणि हे जे सिम्बॉल आहे ते अपीअरिंग, ज्याला आपण म्हणतो अपियर, तर ते अपियर जो आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एंजलचं ब्लेसिंग मिळवणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे एखादं जातक आपल्याकडे आलं आणि त्याची विवंचना असेल किंवा त्या विवंचनेमध्ये जातक कुठल्या गोष्टीमध्ये अडकला असेल तर निश्चितच त्याला ह्या कार्डावरून त्याला रिलीफ मिळेल. आणि त्याच्यावरती ज्याला आपण म्हणतो की एक तर एक्सक्यूज म्हणतो आपण, एक तर दया जी आहे तर त्याचं जे काही वर्डिंग आहे तर त्यामध्ये त्याला निश्चितच रिलीफ मिळेल. आणि यदा कदाचित एखाद्या व्यक्तीची त्याच्यावरती कृपा होईल आणि जे काही त्याचं अडलेलं काम असेल तर त्याला त्या अडलेल्या कामामध्ये जर समजा एखाद्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये तो गुंतला असेल किंवा काही गोष्टीमध्ये त्याने चुका केल्या असतील, तर अशा वेळेला त्या चुका केल्यामुळे त्याच्यावरती काही वाळंत आलं असेल, म्हणजे त्या ठिकाणी आरोप आला असेल, तर अशा वेळेला जातक जो आहे तो मुख्य त्रासामध्ये असतो आणि विवंचनेमध्ये असतो. तर त्याला फार मोठी तिथे त्रास असतो. पहिल्यांदा ज्योतिषाचं काम आहे म्हणजे रीडरचं, की ह्या त्याचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही त्याचं ऐकून घ्या आणि त्याच्यावरती तुम्ही त्याला सोल्युशन सांगा. आता हे सोल्युशन करतेवेळी तुम्हाला दया हा जो कीवर्ड आहे तो निश्चित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजेच काय की इथे त्या जातकाला त्या गोष्टीपासून मुक्तता पाहिजे आणि त्याला रिलीफ मिळालं पाहिजे. तर अशा वेळेला हे कार्ड, आणि त्याला असं सांगायचं की तुझ्यामध्ये जर ब्ल्यू रंगाचा जर तू वापर केला तर त्या ठिकाणी निश्चितच तू कनेक्ट होशील आणि त्यावेळी तुझ्या अंतर्मनापासून चांगल्यापैकी तुला जे मन आहे आणि अंतरात्मा आहे तो निश्चितच तुझ्या ह्याच्यामध्ये चांगल्यापैकी परिवर्तन करेल आणि त्यातून तुला निश्चितच यश मिळेल. आणि जे काही डिफरन्सेस असतील, मतभेद असतील, त्या मतभेदावरती पण तुला त्याच्यावरती रिलीफ मिळेल. म्हणजे लोकांशी जमून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तुला तुझ्यामध्ये सुधारणा करावी लागेल. अशा वेळेला आपण त्याला अशा तऱ्हेने सांगायचं. कळलं का? काही कोणाला कळलं नसेल तर विचारा. मन जोडणे, एकमेकाची मन त्याला एकत्रित करणं किंवा अशा गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती आपण जास्ती भर दिला पाहिजे, अंमल केला पाहिजे. आता हे जे सांगितलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला काही अडचण आहे का? काही प्रश्न उपस्थित झालेल का? सांगा. सर नमस्कार. याचं रत्न कुठलं म्हणलं सर? रत्न जे आहे ना ते त्यामध्ये क्रिस्टल जे आहे, आपण क्रिस्टल जे हा वापरतो ना सेट्रिन नावाचं,
तर सेट्रिन. सेट्रिन कसं आहे माहितीये का शिंदे साहेब, की हा सेट्रिन सर. मुळामध्ये जन्माला येतं ना तर ते सफेद असतं आणि त्याला हा गरम सर. पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते ब्लड स्टोन सारखं होतं. म्हणजे येस सेट्रिन, सर. दुसरं एक सेट्रिन जे आहे ते गुरुच्या रंगाचं असतं आणि ते गुरुच्या हा रंगाचं सेट्रिन हे पूर्णपणे पिवळ्या रंगाचं त्याच्यावरती रंग असतो आणि अतिशय शुभ रत्न आहे ते आणि हा हा. भरभराटीसाठी म्हणून त्याचा वापर केला जातो सेट्रिन. येस सर. हा. आणि सेट्रिन हा जो शब्द आहे ना हा सायन्स मध्ये पण वापरला जातो. म्हणजे जेव्हा आपण येस सर. एखादं विज्ञान शिकतो त्याच्यामध्ये पण सेट्रिन हा जो भाग आहे तो पण हा. विचार केला जातो. सेट्रिन इज वन ऑफ द बेस्ट जेम म्हणून पण आहे आणि क्रिस्टल पण आहे. तर क्रिस्टलचा सर. असा जो काही हे मिळतो ना तो 100-200 ग्रामचा खडा पण तुम्हाला मिळतो आणि अतिशय येस सर. उपयुक्त आणि गुणकारी त्या याच्यामध्ये हे जे सेट्रिन आहे. तर एखाद्या येस सर. व्यक्तीला जर काही चिंता किंवा तत्सम त्रास असेल, आजार पण असेल तर आपल्या हम्म. पाणी पिण्याच्या माठामध्ये त्याला स्पेशली जे हे असतं ना माठ म्हणतो आपण मातीचा, सर. हा, सर. तर ते आतमध्ये ठेवून सुद्धा त्याचं पाणी जर तिथे कायमस्वरूपी जर तो सेट्रिन ठेवला तर आपल्या हम्म. अंगामध्ये त्या सेट्रिनचं पूर्णपणे जे काही हे आहे ते आपल्याकडे प्राप्त होतं. एनर्जी सेट्रिन मध्ये सर. भरपूर एनर्जी आहे हा आणि सर, पण ते सेट्रिन, हा बोला साहेब बोला. गुरुच्या पिवळ्या रंगाचं घ्यायचं की व्हाईट रंगाचं घ्यायचं? नाही, पिवळ्या रंगाचं सेट्रिन मध्ये 2 पार्ट सर. आहेत. हा, तर पिवळ्या हा. रंगाचं सेट्रिनचा तुम्हाला रफ मिळेल. ऍक्च्युली कसं आहे शिंदे साहेब सांगतो तुम्हाला की सर. जसं रफ जे असतं ना तर रफ हा मध्ये जी शक्ती असते, आपण एखादी गोष्ट पॉलिश करतो ना तर त्याच्यातली हा हा. एनर्जी निघून जाते. सर. तर रफ क्रिस्टल तुम्हाला पाहायला तुमच्या ऑफिस समोरच मिळेल आणि त्याला सेट्रिन सर. सर. सांगितलं की त्याला सांगा की रफ आणि रॉ सेट्रिन पाहिजे. तर असा लाडू सर. सर. असतो ना आपला मोतीचा हा ह्याचा हा पिवळा मिठाई मधला, हा. तो हो पिवळ्या हो. लाडू सारखा असतो तो सेट्रिन हा हा हा. आणि सर अतिशय माझ्याकडे आहे सर. व्हेरी मी गुड. वापर करते त्याचा. मोबाईलला हा, लावलेला आहे सर पाठीमागच्या साईडला तो. व्हेरी गुड. मोबाईलच्या कव्हरला सर. म्हणजे तो सतत सोबत राहील आणि त्याचा उपयोग म्हणजे एनर्जी आणि येस, मनी दोन्ही अट्रॅक्ट करण्यासाठी येस, त्याचा येस, वापर येस, होतो सर. येस. इट इज व्हेरी पॉवरफुल जेम. हो सर, लावलेला आहे मी. फक्त तो आणलेला मी कुलाब्याला एकदा गेले होते, तुम्हाला मागे बोलले होते, तेव्हा तिथून हो, आणलेला आहे. आता तो बरोबर. कितपत प्युअर आहे माहित नाही. मग तुम्ही म्हणता तसा तो नाही नाही नाही, आहे प्युअर प्युअर पिवळसर असणार. नाही पिवळसर नाही, पांढरट बरोबर. असा आहे सर. हो सर. हो, आपला ह्याचा जो बुंदीचा लाडू असतो ना हो, मॅडम, हो, 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 हो. तसा लाडू असतो तो. हम्म? हो, हो. तर मी लावलेला आहे मोबाईलला सर तो. आत्ताच गेल्या एक 8 दिवसापूर्वी लावलाय मी. मागेच व्हेरी आणलेला होता पण लावला नव्हता फक्त. व्हेरी गुड. हा, हो. आणि त्याच्यामध्ये बघा आपलं जे मन आहे, आत्मा आहे का, आत्म्याला तिथे सुद्धा त्यामधून एखादी शांती मिळते किंवा तत्सम काही आपण जर अडकलो असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला रिलीफ मिळतं. म्हणून सेट्रिन जे आहे ते अतिशय उपयुक्त जेम आहे. जेम म्हणजे क्रिस्टल आहे. इट कम्स हो. अंडर क्रिस्टल फॅमिली. हो सर. हो. ओके. हो सर एक विचारू. हा, बोला. आता आता आपण उल्लेख केलात की तो एक आत्म्याला शांती देणारा असं हो पण हो, हे रत्न येस, आहे. म्हणजे येस, आपण येस. रवीसाठी जर वापरत असू पाण्यात वगैरे घासून असं सोन्यात हो हो, कसं आहे माठ असतो आपला. अरे बाबा, काय हे काय कोण आहे? हा मॅडम बोला, बोला मॅडम. श्रॉफ मॅडम, जरा तुम्ही ऑल म्यूट करू शकता का सगळ्यांना? हो केलं मी आता केलं सबमिट. त्यांना काही कळतच नाही खरोखर. नाही तर रिमूव्ह करून टाका, तुम्हाला अथॉरिटी आहे पूर्णपणे. हा ओके सर. हा हा, हे बघा. हा बोला मॅडम, मॅडम विचारतो तुम्ही. नाही, आता तुम्ही माठातल्या पिण्याच्या पाण्यात ते सॅट्रिन टाकायला सांगितलं. हो तर आणि आत्म्याचा उल्लेख केला तर आपण सोनं सुद्धा रवीसाठी कारण हो आत्मा रवी, हो तर हो, सोनं सुद्धा रवीसाठी आपण वापरतो पाण्यात वगैरे घालून उकळून. येस, तर मग त्याला हा पर्याय म्हणून वापरता येईल का? नक्की नक्की. सेट्रिन मध्ये ना एनर्जी भरपूर आहे आणि ती हा, एनर्जी ना इट कम्स हा. अंडर ज्युपिटर. हो. कळलं का? तर हा, गुरुच्या ग्रहाची जी एनर्जी आहे आणि जे हा, काही मतभेद किंवा तत्सम काही गोष्टी असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जे प्रश्न असतील ते सुटतात त्याच्यातून. तर हे हा. कार्ड स्पेशली त्यासाठीच वापरलेलं आहे. ओके. हम्म? हा. ओके मॅडम, 16 नंबरचं कार्ड लावा. सर लावते. आता सी करेज म्हणून आहे ना मग
धैर्य धीटपणा बघा ते कार्ड असेल. हा बरोबर. हा 16 नंबरचं कार्ड आहे ना. बर आता हे जे दिसतंय कार्ड ना? आहे हा. हा दिसतो. हा आता दिसायला लागलं मला काय समजलंय. हा आता हे जे कार्ड आहे हे काय सांगतं, माणसाच्या जीवनातील ज्या काही गोष्टी जर समजा हानिकारक किंवा तत्सम जर असतील तर याचा जो काही कीवर्ड आहे तर त्यामध्ये कसं आहे, अमाली म्हणून येते AMLI आणि AHMH असा हा फ्रेंच वर्ड आहे तो, आणि LEE म्हणून सांगितलेला आहे. याचा रंग जो आहे वापरण्याचा तो आहे ब्लॅक, कळलं, काळ्या रंगाचा वापर करायचा. आणि त्या ह्याच्यातून जर आपल्याला हे करायचं तर रेड गार्नेट नावाचा स्टोन येतो, गार्नेट. आणि गार्नेट जे आहे तर ते गार्नेट आपल्याला ज्याला म्हणतो आपण राहूच्या अंतर्गत रेड गार्नेट येतं. गार्नेटमध्ये 3 फॅमिली आहेत, एक ब्ल्यू सुद्धा आहे आणि एक तपकिरी सुद्धा आहे आणि हा रेड गार्नेट म्हणून आहे. गार्नेट म्हणजे स्पेशली ज्याला आपण गोमेद म्हणतो त्या रत्नाचा वापर करायचा. आणि मग अशा ह्याच्यावरती जातकाच्या जीवनामध्ये आलेलं कुठलंही संकट जे आहे ते निघून जातं. मुळामध्ये त्या ठिकाणी हे जे सिम्बॉल आहे म्हणजे ज्याला आपण निशाणी म्हणू, तर ते सिम्बॉल काय आहे, तर एखादी गोष्ट आपल्याला जर प्राप्त करायची असेल किंवा अनेक वेळेला ज्या गोष्टीपासून आपण आकस्मिक काही घटना होत असतात किंवा काही सरप्राईज होत असतात, त्या ह्याच्यावरती सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये तुम्हाला त्याच्यातून काही लाभ मिळू शकतो. आणि दुसरी गोष्ट की हे जे ज्याला आपण म्हणतो एंजल्स आहेत, तर त्या एंजलचा सुद्धा वापर करून त्याचं जे दुःख आहे तर त्यासोबत सुद्धा तुम्हाला जे एंजल्स आहे तर ते एंजल रेड गार्नेटचं एंजल्स मिळतात किंवा लाल रंगाचं जे क्रिस्टल असतं तर त्या रंगाचं सुद्धा जे एंजल्स आहे त्याचा वापर करून तुम्ही त्याच्यावरती निश्चितच चांगल्यापैकी यश मिळवू शकता. कुठल्याही तऱ्हेच्या अडचणी जर असतील तर त्याच्यातून ते प्रश्न सुटतील. अरे आवाज सगळ्यांनी आपले आपले माईक स्वाती सावंत कोण आहे म्यूट. सावंत मॅडम जरा आवाज हे करा. सर मी कळलं का? याचं थोडस मिनिंग सांगते ह्यांना. आय हा, एम सांग. ब्रेव इनफ टू रीच माय गोल्स, म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की माझ्या उद्दिष्टांपर्यंत किंवा ध्येयांपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारे शौर्य किंवा धाडस माझ्याकडे आहे, म्हणजे तो करेजियस आहे मी खरंच असं. येस येस. असं म्हणजे मग त्या अडचणी आल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस आपल्याला करेज दाखवण्याची आवश्यकता आहे म्हणजे त्यावेळेस हे कार्ड वापरायचं त्या जातकाने, असंच ना. हा असंच आहे. दुसरी गोष्ट की कुठल्याही धैर्य ज्याला आपण म्हणतो हा, म्हणजे पेशन्स, धैर्याची आवश्यकता. म्हणजे पेशन्स पण आहे त्याच्यामध्ये. आणि हम्म. दुसरी गोष्ट आहे धीटपणा म्हणजे होय. धाडसीपणा. आता धैर्य आणि धाडस कुठली गोष्ट जर करायची असेल किंवा काही गोष्टींची प्राप्ती करायची असेल तर हे कार्ड पुन्हा सांगतो तुम्हाला, वाचण्याच्या अगोदर तुम्हाला जातकाचा प्रश्न कुठल्या याला आपण विचारलं एखाद्याने, तर समजा एखाद्याने विचारलं आपल्याला की मला नोकरी मिळेल का, असा जर प्रश्न असेल, असे काही प्रश्न उपस्थित करा तुम्ही सगळ्यांनी, तर नोकरी मिळेल का, तर तुम्हाला वाट पाहावी लागेल. आणि त्याच्यातून खंबीरता जी आहे तर तुम्हाला खंबीर राहणं पण गरजेचं आहे असं पण सांगायला हरकत नाही. कळलं काय? म्हणजेच काय की त्या ठिकाणी तुमच्या कामामध्ये निश्चितच यश मिळेल. दुसरी गोष्ट, हा सिम्बॉल जर हाताने काढता आला तरी सुद्धा तुम्ही तो काढू शकता किंवा मागे सांगितल्याप्रमाणे त्याची झेरॉक्स जी आहे ती काढून सुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता. भागवत मॅडम 2 मिनिटं थांबा जरा. 2 मिनिटं. मग अशा तऱ्हेने एक तर तुम्हाला तुमची ज्याला आपण म्हणतो एनर्जी जी आहे, ज्याला आपण डेअरिंग म्हणू, अशा तऱ्हेचा भाग जो आहे. आणि धीटपणा म्हणजे काय की एखादी गोष्ट करताना अचानक कुठल्याही तऱ्हेने कोलमडायचं नाही. तिथे गंभीरता पाहिजे आणि स्थैर्य पण पाहिजे आणि धैर्य पण पाहिजे. हा जो भाग आहे तो त्याच्यामध्ये सुचवलेला आहे. हा भागवत मॅडम बोला. सर आता अशा प्रश्न माझ्याकडे घेऊन येतात लोक की मला MS ला ऍडमिशन मिळेल का, म्हणजे ही ऍडमिशन कशी की आपल्या कंट्रोल मध्ये नसते. पण बरोबर. MS ला ऍडमिशन मिळाल्यानंतर MS पूर्ण करणं हे पण मिळण्याचे पण ते आपल्या कंट्रोल मध्ये असतं, आपल्या ह्याच्यावरती असतं. म्हणजे हे दोन्ही गोष्टी मिळवायच्या जरी असतील तरी म्हणजे हा जो पर्टिक्युलर कार्ड आहे तर आपण ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत त्याच्यावरती हे जास्ती काम करेल का ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नाहीत आणि समोरच्याच्या कंट्रोलमध्ये आहेत त्याच्यावर हे जास्ती काम करेल? नाही, आता बघा 2 पार्ट आहे ह्याच्यामध्ये मुख्यतः.
धैर्य म्हणजे काय की कुठलीही गोष्ट मिळण्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागणे आणि त्या ह्याच्यातून धैर्य म्हणजे तिथे तुम्हाला वाट पाहणं, तुमच्यामध्ये शक्ती असणं, त्याप्रमाणे करेज असणं हा एक भाग आहे. दुसरी गोष्ट की धीटपणा म्हणजे आता एखादी परीक्षा द्यायची आहे किंवा ऍडमिशन घ्यायचं आहे तर धीटपणा सुद्धा तुम्हाला हवा. हा. कळलं का? म्हणजे त्या ठिकाणी तुमचं कार्य करताना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा विचार करूनच तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे आणि तिथपर्यंत तुम्ही तुमचा जो काही गोल आहे, तुमचे जो उद्देश आहे मुळात तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. बरोबर आहे मॅडम? सर, एक हा. मिनिट मी बोलू का? झालं का बोला मॅडम? बोला. हा. मला बोला. काय म्हणायचं म्हणजे आपण अशा ठिकाणी हे कार्ड वापरू शकतो ना, की म्हणजे ऍडव्हर्स सिच्युएशन किंवा हो सर्कमस्टन्सेस किंवा असे लोक म्हणजे की जे म्हणजे आपल्याला काय म्हणजे ऑब्स्टॅकल्स आणतायत, पण मग तिथे आपण म्हणतो ना थोडंसं तुम्ही धीराने सामोरं जा किंवा करेजियसली घ्या, अशा पण कंडिशन मध्ये म्हणजे यूज करू शकतो ना ह्या कार्डचा. हो हो. दुसरा भाग असा आहे ना मॅडम हा, की काही वेळेला काही लोकांना मानेचं दुःख असतं. हा. कळलं का? आणि हम्म, त्या हम्म, मानेच्या याच्यावरती पण म्हणजे राहूचा जो गार्नेट हे जो भाग सांगितला ना तर हम्म, त्यावेळेला बॅक पेन आणि हम्म. नेक हा हो, जो आहे हो. आणि अप्पर बॅक ज्याला आपण म्हणतो हम्म. थोरॅटिक स्पाइन. हो, कळलं हो. का? तर बॅक तिकडे ऑफ. सुद्धा जर काही आजारपण किंवा तत्सम काही गोष्टी मणक्यामध्ये आणि हे हम्म, कार्ड काय दाखवतं की आपल्या शरीरामधलं जो मुख्य पार्ट आहे की ज्याच्यामध्ये आपल्या शरीराचं जतन करणार जर मागचा जो स्पायनल कॉर्ड जो आहे तो जर व्यवस्थित नसेल तर हम्म, अशा वेळेला सुद्धा अनेक प्रश्न मनुष्य राहत नाही उभा. तर त्याला हम्म, सुद्धा एक धैर्य म्हटलेलं आहे. कधी हम्म, कधी बघा आपल्याला कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो. हम्म, तर त्यावेळेला सुद्धा आणि मुख्यतः असं आहे की गोमेद हे जे रत्न आहे तर ते रत्न वापरताना तुम्हाला जरी तुमच्या हातात दिवसा नाही घातलं तर त्याचा हम्म, अंमल जो आहे आणि त्याचा रिझल्ट जो आहे तो रात्री जास्त येतो गार्नेटचा. कळलं का? म्हणजे हम्म. आफ्टर सनसेट तुम्ही जर त्याचा वापर केला किंवा एखादं शत्रुत्व असेल किंवा तत्सम काही त्रास होत असेल किंवा मानसिक विकार असेल किंवा भीती असेल, भय वाटत असेल किंवा एखादी घटना घडेल आपल्याला तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही गार्नेटची माळ पण मिळते गार्नेटची आणि छोटे छोटे मणी असतात तर ते या मण्याची माळ घातल्यानंतर पण तुम्हाला डेफिनेटली रिलीफ त्याच्यामध्ये गार्नेटमध्ये मिळू शकतं. कळले का सगळ्यांना? हा मॅडम तुम्हाला बोलायचं आहे म्हणजे बोला सर तुम्ही, नो प्रॉब्लेम. म्हणजे सर एखाद्याकडे जर आत्मविश्वास कमी असेल कोणतीही गोष्ट येस करण्यासाठी, तरी येस सुद्धा तो हा कार्ड वापरू शकतो. नक्की. ओके सर. कसं आहे की व्हील पॉवर जी आहे ना मॅडम, हा. व्हील पॉवर पण फार महत्वाची आहे जीवन जगण्यासाठी. होय सर, नक्कीच सर. मग त्यावेळेला सुद्धा तुम्हाला ह्या जो काही सिम्बॉल आहे हा. त्याचा वापर करून तुम्ही त्याच्यावरती तुमचं मनोधैर्य जे हो, आहे वाढवू शकतो आपण. वाढवू शकतो आपण. बरोबर. सर मी धन्यवाद. विचारू? कधी हा बोला बोला नाही, बोला. आधी होऊ दे सर तुमचं. मी बोलते. हा बोला बोला बोलू? बोला ना. हा बोला. बघा आता आता हे आपण धैर्य वाढवण्यासाठी किंवा भय असेल मनामध्ये, एखादा हो कठीण प्रसंग आला हो आणि गोमेदला हं, पर्यायी असा हा हो गार्निट आहे. तर मला काय म्हणायचंय, समजा पत्रिकेमध्ये हा राहू बरोबर शुक्र किंवा चंद्रासारखा शुभग्रह अडकला असेल हो त्या युतीमध्ये हा आणि माणसाच्या मनावर प्रेशर असेल किंवा कोणत्याही गोष्टी तो चांगल्या हं, पद्धतीने अंमलात आणू शकत नसेल, अशा हं. वेळेस पण ते न चालेल का? नाही आता सांगतो तुम्हाला कसं आहे माहितीये का की जे ग्रह युतीमध्ये असतील ना तर हा राहू हा एक बलवान असा ग्रह आहे की जो त्याच्या समोर जवळचा ग्रह असतो तो त्याला नेहमी त्रास देतो असा एक नियम आहे. आणि त्यावेळेला तुम्हाला जो ग्रह त्याच्या क्लच मध्ये आहे ते रत्न हा वापरलं पाहिजे. जर समजा त्याच वेळेला तुम्ही राहूचा गोमेद वापरला तर तो हा आणखी त्रासदायक ठरेल. ओके म्हणून जेव्हा युतीमध्ये एखादा ग्रह असेल तो कोणता ग्रह आहे तर त्याला रिलीफ मिळालं पाहिजे, त्याचं धैर्य वाढलं पाहिजे. पण मुख्यतः मॅडम कसं असतं की राहू हा किंवा गोमेद जे आहे ना गार्नेट, तर गार्नेटची माळ सुद्धा आपले रुद्राक्ष असतात ना छोटे तशी हा माळ सुद्धा मिळते. तर त्या हा ठिकाणी बऱ्याच लोकांना आंतरिक भीती असते भरपूर. हा कधी कधी संध्याकाळ झाल्यानंतर एखाद्याच्या मनामध्ये धडकी भरते. हा तर अशा वेळेला सुद्धा हे कार्ड आपल्याला असं सूचित करतं की तुम्हाला जर काही तुमच्या अंगामध्ये धीटपणा नसेल, बघा हा कधी कधी एखादी परीक्षा येणार आहे त्यावेळेला सुद्धा हा माणसाला भीती वाटत असतं आणि मग हा त्याचं खच्चीकरण होतं. तर हा अशा वेळेला तुम्हाला हे चिन्ह वापरणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यावेळेला त्या चिन्हावरती अंमल केला. पण राहूचा गोमेद जो आहे हा ऍक्च्युली आपण त्याला गार्नेट हा इंग्लिश मधला वर्ड आहे
पण आपण हा. गोमेद म्हणतो. हो आणि तो एक तो कसा असतो, आपला मध कसं असतं त्याच्या रंगाचा असतो मध, हा मधाच्या रंगात, हा कळतं का? तर त्याचा हा वापर तेव्हा करावा. हा. ओके मॅडम, ओके सर, थँक्यू. थँक्यू. सर मी एक विचारू का? हा बोला. हा, आपण जसं म्हटलं की मणक्यासाठी वगैरे म्हणजे हो एक हो हो, हेल्थ, तर मणक्याचे जर काही आजार असेल तर त्याच्यासाठी पण आपण वापरू शकतो. नक्की. बघा, बरेचसे प्रॉब्लेम महिलांना सुद्धा हो कमरेचे आहेत, मणका जो आहे, आणि स्पेशली शिवलग्न, शिवरात, उत्तरा नक्षत्र यांना पाठीचं दुखणं भरपूर असतं. आणि हो. पाठीच्या दुखण्यामध्ये सुद्धा हे जे रत्न आहे, तर स्पेशली मी असं म्हणेन तुम्हाला की गार्नेटचा एक स्टोन मिळतो, जसं की आपल्या क्रिस्टलमध्ये, तर ती क्रिस्टल फॅमिलीच आहे एक प्रकारची. तर ती जरी जवळ ठेवली तरी सुद्धा तुमचे जे काही दुःख आहे ते निवारण होऊ शकतं. ओके. थँक्यू सर. पण त्याचा अंमल जो आहे ना, तो स्पायनल स्कॉर्ड होते. ओके ओके. आणि थोरॅटिकल स्पाइन जो ज्याला म्हणतो त्याच्यावरती पण ते. बोला. सर बोलू का? हा बोला बोला. सर तुम्ही हे जे सांगितलं ते रेड गार्नेट म्हणजे गोमेद हा रत्न, हो की हो आपण त्या याच्यामुळे घेतला, पण आता तुम्हाला तर माझी केस माहित आहे आणि हो. तुम्ही परफेक्ट सांगितलं. सिंह हा. रास किंवा सिंह लग्न आमच्या पाठीच्या सत्यानाश जॉब तुम्हाला माहितीच आहे, आता ऑपरेशन पण झालेलं आहे. हो. तर ते घातल्यानंतर जो काय मला आता बेनिफिट, आता मी जर घातलं समजा एक हा. म्हणजे फॉर एक एक्झाम्पल, हा. आता मी जर घातलं तर आता म्हणजे कसं रिकव्हरी लवकर होते की, आणि ते झाल्यानंतर आपल्याला काढून टाकायला लागतं असं असतं की तो घालून नाही ठेवायचं? नाही, आता कसं आहे की बघा, मुख्यतः कसं असतं की हा आफ्टर सनसेटचा स्टोन आहे. म्हणजे हे जे रत्न आहे किंवा जेम आहे ना, तर ते हा हा. संध्याकाळी त्याचा अंमल जो आहे तो संध्याकाळी सुरू होतो. कळलं? येस सर. तर समजा कदाचित जर तुम्ही झोपताना सुद्धा तुमच्या हातामध्ये अंगठी असेल संध्याकाळच्या वेळेला, तरी सुद्धा त्याचं कार्य सुरू होतं. येस सर. आणि दुसरा भाग असा आहे, शिंदे साहेब, की हा. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये संघर्ष, शत्रू, अंडर म्हणजे हात टेबलाखालून होणाऱ्या काही घडामोडी किंवा आपल्या हा हा जीवनामध्ये काही अंतर्गत घडामोडी ज्या होतात, तर हा 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 त्याच्यावरती हा जर मात करायची असेल तर हे रत्न जे आहे हे डेफिनेटली हा. तुम्ही त्याचा वापर करू शकता. सर पण म्हणजे असं असं म्हणायचं आहे का की आपण म्हणजे आता कसं आहे, गोमेद जरा साईड इफेक्ट पण असतात थोडेसे. हो. नाही, ओके, पण तर आता समजा, हा बोला सर. बोला 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 तुम्ही नाही बोला. नाही, ते समजा तुम्ही म्हणता संध्याकाळी, तर समजा ऑफिसवरून घरी आलो आणि ते घातलं आणि सकाळी काढून ठेवलं आणि परत ऑफिसला गेलो, हो. म्हणजे असं करून चालतं की दिवसभर घातलं तर चांगलं असतं म्हणजे? नाही, सो दिवसभर होता आपलं, घालायचा नसतो, दिवसभर घालायचा हा नसतो. हा हा. कारण का की स्पेशली आपण आता हे जे शिकतोय ना शास्त्र, तर त्या येस सर. ह्याच्यामध्ये तुम्हाला स्पेशली म्हणजे संध्याकाळचा त्याचा जास्तीत जास्त पॉवर असते. राहूची पॉवर जी येस आहे सर. ना ती आफ्टर सनसेट हा आहे. हा. मी तुम्हाला एक थोडक्यात येस सर. सांगतो तुम्हाला मी. सर कसं सर. असतं की आपण एखाद्या धुक्यामध्ये अडकलोय, येस सर. आपण घाटामध्ये जातो किंवा तत्सम प्रवास करतो, येस सर. त्याला भरपूर फोबी असते. तर येस सर. तो जो आहे ना तो नॉर्थ नोड मध्ये येतो, म्हणजे राहूकडे येतो. तर अशा येस सर. वेळेला एखादी व्यक्ती जर समजा धोक्यामध्ये असेल, अडचणीत असेल, त्याला समोरचं स्पष्टीकरण काही कळत नसेल, तर सर. अशा वेळेला सुद्धा तुम्हाला हे चिन्ह, म्हणजे आपला हा. विषय आहे सिम्बॉलचा, तर हे येस सर. चिन्ह सुद्धा, ज्याला आपण म्हणतो दूरदृष्टी नाही आहे, कधी कधी आपल्याला माहिती असून सुद्धा दिसत नाहीये, किंवा येस आपल्याला सर. ह्याच्यामध्ये विजन होत नाही आपलं, तर त्यावेळेला येस सर. सुद्धा ह्या चिन्हाचा वापर तुम्ही करू शकता. सर सर. ओके, थँक्यू सर. थँक्यू. मॅडम, हा बोला, आता कोण विचारत होतं मध्ये? विचारा पाटील मॅडम. पाटील मॅडम विचारा. हा, वनिता झालं पाटील. झालं हेच विचारायचं होतं सर मला. ठीक अच्छा. आहे, मिळालं मला ठीक उत्तर. आहे. हा, 17 नंबरचं लावा. माझ्याकडे एक कुंडली आहे, त्या व्यक्तीला संध्याकाळ झाली की त्याला काही सुचत नाही आणि हो, त्याला भीती बरोबर. वाटत असते. येस येस भीती येस वाटत असते, तर येस त्याच्यासाठी मी विचारणार होते. तर सांगितलं येस तुम्ही आता सरांनी. सर. त्याला म्हणजे हे गोमेद रत्न फक्त संध्याकाळी जवळ ठेवायचं ना, आणि हो हो हो. सकाळी काढून ठेवायचं? बघा, असं आहे मॅडम, तुम्हाला मी थोडक्यात सांगतो की आता आम्ही सुद्धा बऱ्याच लोकांमध्ये वावरतो, अनेक शत्रू आहेत. मी तुम्हाला सांगतो की माझ्याकडे स्वतःकडे माझा जो गोमेद आहे तो अर्धा किलोचा आहे. किती? बापरे. अर्ध्या किलोचा आहे. आणि मेडिटेशन करताना तो अर्ध्या किलोचा गोमेद आम्ही हातामध्ये धरतो.
आणि त्याच्यानंतर मेडिटेशन करतो, कारण आमचे शत्रू भरपूर आहेत. होय. काय शिंदे साहेब? नाही, त्या मुलाची अशी कंप्लेंट आहे की संध्याकाळ झाली की मला खूप भीती वाटते. बरोबर. येस सर, तर येस सर. हा प्रयोग आहे, नाही तर आपण टिकू शकणार नाही ना. बरोबर. हो सर, हो. असं आहे. सर, त्या मुलाला मग असं संध्याकाळी ते हो. गोमेदचं Yes. पाणी वगैरे प्यायला दिलं चालतं का? बघा, परत सांगतो तुम्हाला मी मॅडम, की तुम्हाला जर तुमच्या नागपूरला जवळपास कुठे क्रिस्टलचं दुकान असेल, हं. तर त्याला सांगा की रफ जे स्टोन असतात ना, त्याच्यामध्ये भरपूर शक्ती असते. रफ हं, हं. पॉलिश केलेल्यामध्ये ते रत्नामध्ये येतं. पण अच्छा. हे क्रिस्टल फॅमिली जी आहे, इट्स अ फॅमिली. हं, हं. कळलं ना? तर ती रफ असेल तर ती आणखी उपयोगामध्ये येते. हो. असं आहे. कारण संध्याकाळ झाली की तो मुलगा अस्वस्थ होतो. हो. अशा अनेक गोष्टी आहेत मॅडम. रेड गार्नेट जो आहे ना, तो त्याच्यावरती फार, म्हणून गार्नेट वेगवेगळ्या तऱ्हेचं असतं. रेड असतं, ब्राऊन असतं, असं आहे. ओके. कळलं? तर रेड गार्नेट म्हणून लक्षात ठेवा तुम्ही. चालेल. थँक्यू सर. थँक्यू. हा, बरं, दुसऱ्या मॅडम लावा 17 नंबरचं कार्ड. हरकत हो, नाही. लावते. हे जे कार्ड आहे तर त्या क्रिएटिव्हिटी आहे. क्रिएट. आता आलं बरोबर तुम्हाला? हो, बघा आलं का? हो, आलं ना आलं सर? आलं आलं. दिसतंय ना? हा. हो, आलं काय हो, हरकत नाही. नो ओके. प्रॉब्लेम. बघा, आता ह्या याच्यामध्ये एखादी गोष्ट करणे, क्रिएट करणे, ह्याचा रंग जो आहे ना मॅडम, तो पिंक रंग आहे. पिंक. बघा, त्याच्यामध्ये कार्डावरती पिंक अक्षरच लिहिलेलं आहे, पिंक लिहिलंय. कलर दिलेला आहे. आणि पिंक रंग हा जो आहे, हा स्पेशली ईशान्य दिशेचा रंग आहे मुळामध्ये. कळलं का? आणि त्या ईशान्य दिशेचा रंग असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा अंमल जो आहे तो हार्ट वरती आहे, म्हणजे हृदयावरती आहे. आता माणसाचं मन कसं असावं, तर त्या ठिकाणी तुम्हाला मन चांगलं होण्यासाठी किंवा मानसिक दुःख असेल किंवा तत्सम काही गोष्टी अडचणी असतील, मनुष्य गोंधळलेला असेल, तर त्यावेळेला एक तर रोज क्वार्ट क्रिस्टल जे आहे ते सुद्धा पिंक येतं, म्हणजे गुलाबी रंगाचं. कळलं का? आणि ती कॉर्ड्स म्हणून एक फॅमिली आहे आणि त्याचा फिजिकल बॉडी जी आहे ना, ती हार्ट येते, म्हणजे हार्ट वरती ते आहे याच्यामध्ये. आणि इमोनो म्हणून त्याचा MOH आणि NOH असं त्याचं उल्लेख केला आहे. कळलं का? अरे संदीप कोण आहेत हे? हा, ते का उघडतात मला कळत नाही. आम्ही एक मिनिट थांबा, त्याला रिमूव्ह करतो मी. काय नाव आहे सांगितलं मॅडम? संदीप कोणीतरी होते, आडनाव नाही. संदीप नाव दिसलं मला. थांबा, शोधावं लागेल आता. संदीप साजबाई. चला, त्यांना रिमूव्ह केलेलं बरं. त्यांना काय माहितीये का, दरवेळेला सांगितलं की चालू करायचं नाही, रिमूव्ह करून टाकला. आता झंझट नाही. चला, आता हे जे आहे, आणि त्या ह्याच्यातून ज्याला आपण म्हणतो क्रिएटिव्हिटी जी आहे त्याचा इमोनो म्हणून नावाचा जो कीवर्ड आहे, कळलं, क्रिएटिव्हिटीचा, आणि त्याचा मराठी उच्चार जो आहे तो सर्जनशीलता त्याचा जो भाग आहे. आणि अशा वेळेला त्या ठिकाणी एखादी गोष्ट एक्सप्रेस करणे किंवा त्यातून डिवाइन सायन्स जे आहे, तर डिवाइन सायन्स साठी तुम्ही याचा वापर करू शकता. आता डिवाइन सायन्स म्हणजे काय, तर स्पेशली पवित्र ज्ञान ज्याला आपण म्हणतो, पवित्र म्हणजे जे आध्यात्मिक आहे त्याला डिवाइन म्हटलेलं आहे. तर अशा वेळेला सुद्धा तुम्हाला एखादी गोष्ट अडकली असेल किंवा तत्सम काही गोष्टी तुम्हाला अडथळे येत असतील, आणि त्या ह्याच्यामध्ये निश्चितच त्याच्यातून तुम्हाला ह्या तऱ्हेचा सिम्बॉल वापरून तुमचे प्रश्न जे आहेत ते तुम्ही निवारण करू शकता. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्याला जो काही, ज्याला लाईट आपण म्हणतो, लाईट म्हणजे प्रकाश, तर प्रकाशाकडे घेऊन जाणारं हे चिन्ह आहे. कळलं का? म्हणजे ज्याला आपण म्हणतो की प्रकाश आणि क्रिएटिव्हिटी त्याच्यातून प्राप्त होते. म्हणून प्रकाशाकडे जेव्हा आपण म्हणतो की एखादी गोष्ट उजाडल्याशिवाय काही करू नये, हा एक जो भाग आहे. आणि एखाद्याचं आंतरिक दुःख किंवा हार्ट संदर्भात काही प्रश्न असतील तरी सुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता. आलं लक्षात? आता सर्जन, म्हणजे एखादी
क्रिएट करणं, एखादी गोष्ट क्रिएट करणं असा जो भाग आहे, म्हणजे निर्माण करणं, कळलं, क्रिएटिव्हिटी. आता समजा क्रिएटिव्हिटी कशाला म्हटलेलं आहे की एखाद्या वेळेला आपलं जे काही प्लॅनिंग असतं, डिझायनिंग असतं, ड्रॉइंग असतं, ते आपण क्रिएट करतो. मग तशा विषयावरती सुद्धा या गोष्टीचा जो एसेन्स जो आहे तो तुम्ही वापर करू शकता. डिवाइन. बरं मॅडम, तुम्हाला काही बोलायचं बोला. कुबल मॅडम. हा नाही म्हणजे त्यांनी तो असं त्याचं मिनिंग सांगितलं ना, आय बाथ इन द लाईट ऑफ क्रिएटिव्हिटी टू एक्सप्रेस द ब्युटी ऑफ द डिवाइन. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ना की हे या म्हणजे दैवी साराचे किंवा शक्तीचे सौंदर्य प्रकट करण्यासाठी किंवा व्यक्त करण्यासाठी मी सर्जनशीलतेचा अवलंब केला आहे किंवा त्या प्रकाशात मी न्हाऊन निघाले, असं अशा अर्थाने पण म्हणता येईल ना ते अर्थ. म्हणजे सगळ्यात शब्दशः आपण अर्थ. ब्युटी म्हणून एक आपण उच्चार केला होता, हो तर हो त्याला सुद्धा त्याचं ब्युटी म्हणजे सुंदरताच असं नाही, वेगवेगळ्या तऱ्हेने आपण त्याचा विचार आत्मिक करून ते आत्मिक काढलं. सौंदर्य म्हटलं होतं ना आपण येस, तेव्हा. अंतर्मनातील काही ज्या गोष्टी असतात होय त्या होय. कशा प्रभावी असतील तर त्याच्यावरती हम्म. त्याला सौंदर्याची व्याख्या सांगितलेली आहे. ओके, होय. बरं आता दुसरं कार्ड आणखी मला काय विचारायचं याच्यामध्ये? नाही ह्याच्यावर ते शिंदे साहेबांना काहीतरी विचारायचंय. बोला शिंदे साहेब. हा त्यांनी हात नाही वर नाही सर, केला. मॅडम झालं. नाही झालं तो ना? केलं नाही, रिलीज नाही केलं. अच्छा, मला वाटलं तुम्ही हात वर केलाय. मग तुम्हाला हा. आता दुसरं कार्ड जे आहे डिवाइन एसेन्स म्हणून जो आहे, तर ते दैवी सार त्याचा भाग आहे तो कार्ड. ते मी आलं नाही आलं नाही, थांबायला एक मिनिट हे नाही. आलं ना, थांबा येतंय. हा आलं सर. हॅलो. आलं आलं. आलं. साहेब जरा हात रिमूव्ह करा ना तो, मला कार्ड दिसत नाही. एक कार्ड आहे ना मिनिट. बरोबर? 18 नंबर आलंय ना. हा बरोबर. ही IMU त्याचा हे आहे का वरचा भाग? IMU. हो इमू. इमो. बरं आता हे कार्ड जे आहे ते ब्ल्यू रंगाचं कोबाल्ट नावाचा एक हे आहे, कोबाल्ट ब्ल्यू, कळलं का? आणि त्या ह्याच्यामध्ये ह्याचा जो काही अंमल आहे तर त्यावरती आपल्याला बघायचं आहे की छातीवरती आहे. जसं आता छातीमध्ये कफ होणं किंवा तसं छातीची दुखणी असणं, आणि याच्यावरती जे सांगितलेलं आहे तर त्या ठिकाणी मोती याचा वापर करावा. आणि IMU म्हणजे काय, EMOO असा हा फ्रेंच मधला उच्चार आहे. आणि त्या ह्याच्यातून सिम्बॉल जे आहे ते रिफ्लेक्ट कसं करतं तर डिवाइन एक्सप्रेशन जे आपलं ह्याच्यावरती हा जो बघा एक वेगळ्या तऱ्हेचा सिम्बॉल काढलेला आहे त्यांनी, आणि तो डिवाइन आहे, कळलं? म्हणजे त्याला म्हणतो दैवी शक्ती. आपण कुठल्याही कार्यामध्ये तो सफलता मिळून जाणार. आणि कंझ्युम द डिवाइन एसेन्स हा जो भाग आहे, आणि पॉसिबिलिटीज ज्याला आपण म्हणतो की सगळ्या गोष्टीची जी आपल्याला हे मिळणं, यश मिळणं, पॉसिबल, एव्हरीथिंग इज पॉसिबल, कळलं का? मग अशा वेळेला तुम्हाला हे कार्ड जी गोष्ट शक्य नसेल आणि ती गोष्ट शक्य बनवायची असेल तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही ह्या सिम्बॉलचा वापर करून त्याच्यावरती निश्चितच चांगल्यापैकी यश मिळवू शकता. अशा तऱ्हेचा भाग जो आहे, आणि हे कार्ड पूर्णपणे डिवाइन सायन्स म्हणून सांगितलेलं आहे, आणि त्याच्यावरती तुम्हाला भरपूर गोष्टींचा वापर किंवा उपयोग करू शकता. उपयोग करताना तुम्हाला हाताने काढणार जर हे सिम्बॉल काढता आलं तरी हरकत नाही. आणि जर समजा तुम्हाला हे कार्ड घेऊन झेरॉक्स काढून जर तुम्हाला त्याचा वापर करायचा असेल, तुमच्या जातकाला करायचं असेल तरी हरकत नाही. मॅडम तुम्हाला काय बोलायचं आहे? भागवत मॅडमने हात वर केलाय ना, आधी त्यांना बोलू द्या. बोला मॅडम. सर, हा जे सिम्बॉल आहे तर कार्ड वगैरे जवळ ठेवायचं आहे ते ठीक आहे, पण आपण जसं ते सिम्बॉल गिरवायला वगैरे सर सांगितलं तर तरी तो काम करतं का, की रोज बाबा 100 वेळा 108 वेळा तू गिरव, असं काही? बघ आता कसं आहे, आपण पहिल्यांदा असं होतं की श्री 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 असं हा लिहायचो. हा मग श्रीराम श्रीराम श्रीराम, कृष्ण श्रीकृष्ण हा श्रीकृष्ण, तसं हा हे
दैवी सार आहे हा डिव्हाइन एसेन्स जो आहे दैवी सार आहे. जर हा. समजा सिम्बॉल काढणं जर त्याला सतत प्रॅक्टिस केली आणि तो जर काढत राहिला हा. तरी सुद्धा हरकत काही नाही. त्याचं इम्प्रेशन जे आहे किंवा हा. त्याची जी एनर्जी आहे ती त्या जातकाला डेफिनेटली मिळणार, त्याच्यामध्ये वाद नाही. पण हा. तो करू शकेल का, तर तुम्ही जे म्हणताय तर ते हा. योग्य आहे. तर त्याच्यामध्ये त्याला जर तुम्ही प्रपोज केलं, सांगितलं असं असं हा. कर, तर हरकत नाही. मी हरकत आपण 4-5 येस, हरकत नाही. कळलं? पण हे दैवी सार आहे ऍक्च्युली, म्हणजे सगळे डिवाइन सायन्स आहे ना, तर त्याच्या आवाज गेला तुमचा मॅडम. म्यूट केलं मला. तो दैवी सार आहे तो, आणि हा. म्हणून त्या ठिकाणी ईश्वरी कृपा जी आहे ती निश्चितच त्या व्यक्तीवरती होईल. आणि हा. कुठलेही काम करण्या अगोदर त्याचं एखादं काम होत नसेल तरी सुद्धा त्याचा वापर करून तुम्ही योग्यतेकडे जाऊ शकता आणि ती योग्यता तुमच्यापाशी निश्चितच हासिल होईल. म्हणजे जसं तर युपीएससी एमपीएससी ला वगैरे जेव्हा परत परत किंवा सीए ला परत परत अटेम्प्ट हो. करतात लोक, Yes, किंवा जे yes. एखादं आधी रिजेक्शन वगैरे झालं असेल तर तेव्हा परत परीक्षेला बसताना जर हे कार्डाचा आपण वापर केला प्रार्थना करून तर हो. यश मिळण्याची शक्यता आहे का त्याची? नक्की. पॉसिबिलिटी जे आहे त्या भरपूर आहेत. म्हणजे आपण ठामपणे सांगू शकतो की तुझं कार्य पूर्ण होईल. ओके. व्हॉट इज पॉसिबिलिटी, शक्यता आहे, नाही का? बरं, आता दुसरा भाग सांगतो तुम्हाला मॅडम. एखाद्या वेळेला समजा एखाद्या व्यक्तीचा विवाह अडचणीत असेल किंवा विवाह जमत नसेल, आणि अशा वेळेला सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही ज्या ज्या गोष्टी आपल्यापाशी येत नाहीत किंवा साध्य होत नाहीत किंवा काही अडचणी निर्माण होतात, मग त्या नोकरीच्या असो, आर्थिक असो, वैवाहिक असो, तुमच्या फॅमिली मधल्या असो, संततीच्या बाबतीतल्या असो, संतती होत नसेल तरी सुद्धा असो, तर अशा वेळेला हे जे सिम्बॉल आहे हे सिम्बॉल तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये उपयोगात येणारं हा सिम्बॉल आहे. दिस इज अ डिवाइन सायन्स. आणि कोबाल्ट नावाचा एक दगड आहे. कोबाल्ट एक फार मोठा दगड आहे, म्हणजे दगडाची जात आहे, फॅमिली आहे, आणि ती ब्ल्यू रंगाची असते. कळलं का? आणि ब्ल्यू रंग जो असतो तो व्हेरी सॉलिड असतो. जसं आपण म्हणतो की ब्ल्यू हा स्कायचा आहे, तर आपण ब्ल्यू रंग फक्त पाहू शकतो पण आकाशापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. तर हा जो कोबाल्ट आहे, तर तुम्हाला कोबाल्टचा थोडस मी एक थोडस बादला जातो. तुम्ही जर अंधेरीला कधी आलात तर अंधेरीला नवरंग सिनेमा नावाचा एक सिनेमा लागतो, त्याच्या बाजूला फार उंच मोठा डोंगर आहे, तो कोबाल्ट स्टोनचा आहे. ओके. आणि आपल्या जसं हे जे आहे विटी परिसरामध्ये जेवढ्या ज्या बिल्डिंग बांधलेल्या आहेत त्या सगळ्या बिल्डिंग ब्रिटिशांनी बांधताना तो कोबाल्टच वापरला आहे, म्हणून त्या दीर्घकाळ चालणाऱ्या बिल्डिंग आहे, म्हणजे टिकणाऱ्या बिल्डिंग आहेत. जसं आपण बघितलं की या ठिकाणी एक मोठं बंदर होतं पूर्वी आपल्याकडे, किंवा हर्निवम सर्कलच्या बाजूला सगळ्या ज्या इमारती आहेत कोबाल्टच्या, असं. ओके. ओके. ती एक शक्ती कोबाल्ट मध्ये आहे. ओके. आणि त्याचा जो काही भाग आहे तर त्या ह्याच्यावरती तुम्हाला छातीवरती आहे, चेस्ट वरती, आणि त्याचं जे जेम स्टोन आहे ते मोती आहे. डिव्हाइन एसेन्स. मोती मोती. सर एक प्रश्न विचारू का? हा, विचारा. सर हा जो सिम्बॉल आता तुम्ही सांगितलेला आहे आणि याच्याबद्दल एक्सप्लेनेशन पण दिलं, तर समजा एखाद्या मुलीचा विवाह होत नाहीये आणि तो मुलगा युएसए ला, तिला लग्न करायचंय, तर हा सिम्बॉल तिनेच गिरवला पाहिजे का? हो, आता कसं आहे, ज्याचं जे अडलेलं काम आहे की नाही मॅडम, मी तुम्हाला एक थोडक्यामध्ये माहिती देतो. कसं असतं की आपल्याकडे बऱ्याचशा उपचार पद्धती, वी कॉल दिस इज अ हिलिंग सिस्टम. तर समजा हिलिंग करते वेळी समजा हा जो फोटो आहे तो तुम्ही ठेवला, तर तिचं कार्य होण्यासाठी एक सिद्धी लागते, तर ती सिद्धी ह्या सिम्बॉल मध्ये आहे. गॉट इट? हॅलो. ओके सर. आणि आता त्या मॅडमनी प्रश्न विचारला युपीएससी एमपीएससी, तर काही मुलं आता नीटची पण एक्झाम देतील 12th नंतर, तर त्यांचे मार्क्स वाढत नाही, 500 पर्यंत जातात, पण 690 वगैरे मार्क्स हवे आहे, तर ही कमांड देऊन मग हे गिरवायचं का सर? बघा, बरं सांगतो मला, तुम्ही जरी गिरवलं तरी हरकत नाही. त्यात तुमचं जर ड्रॉइंग डिझायनिंग चांगलं असेल तर तुम्ही गिरवू शकता. दुसरा भाग असा आहे की जर ज्याला ते जमत नसेल त्यासाठी सोय पण दिलेली आहे. आणि ती सोय काय की एक पहिली गोष्ट म्हणजे ऑल काइंड्स ऑफ पॉसिबिलिटीज,
आता जर समजा अनेक प्रश्न लोकांचे असतात की त्याच्यामध्ये ते पॉसिबल नसतं, मग ते पॉसिबल व्हायला पाहिजे ना, एखादी गोष्ट पॉसिबल झाली पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही हा सिम्बॉल तुमच्याकडे ठेवला तरी चालेल, तुमच्या टेबलावर ठेवला तरी चालेल, त्याची फ्रेम बनवली तरी चालेल, पण सिम्बॉलला फार महत्व आहे. गॉट इट? येस सर. आणि हे कोबाल्टच जर बनवलं तर सर आपण कोबाल्ट हा जो धातू आहे त्याचाच हा सिम्बॉल बनवला तर जास्त पॉवरफुल राहील का? कसला धातू? कोबाल्ट कोबाल्ट ब्ल्यू जो आहे ना तो कोबाल्ट हा मॅडम स्टोन आहे. इट्स अ फॅमिली. क्रिस्टल स्टोन आहे. म्हणजे तो रॉक आहे. गॉट द रॉक. ओके इट्स अ रॉक. इट्स नॉट द प्लेट. इट्स ओके नॉट द मेटल. इट्स अ रॉक. ओके ओके. सर कुबल सर माझा मॅडम एक प्रश्न आहे. दोन सर मिनिटं थांबा. 2 मिनिटं. तुमचा प्रश्न घेतो. कुबल मॅडम, बोला सर. हा तुम्ही काही एक्सप्लेनेशन देताय? द्या. मी आता त्याचं मिनिंग आधी यांना सांगते. आय कन्झ्युम द डिव्हाइन इसेन्स टू नो माय पॉसिबिलिटी. म्हणजे मला जो अर्थ म्हणजे मिळाला असं माझ्या शक्यता आजमावण्यासाठी मी दैवी गोष्टींचा अवलंब केलाय. म्हणजे आपण जेव्हा असं म्हणता येईल ना की दैवी कृपा झाल्या की आपल्याला अशक्य अशा गोष्टी आपल्या जीवनात राहतच नाही. एव्हरीथिंग इज पॉसिबल, नथिंग इज इम्पॉसिबल असं म्हटलं तर चालेल ना. म्हणजे आपल्या शक्यता म्हणजे रुंदावतात किंवा उंच होतात असं म्हटलं तरी चालेल ना. हो ठीक हो आहे. हो म्हणजे हो. दैवी कृपा जास्त होते. आता ह्या मॅडमनी कोणीतरी विचारलं ना, तो MPSCचा, त्या दुसऱ्या मॅडमनी पण अजून. तर म्हणजे समजा त्या जातकाला किंवा त्या विद्यार्थ्याला ती परीक्षा देताना तर समजा पहिल्या ह्याच्यात अटेम्प्ट मध्ये तो काही तिथपर्यंत पोहोचला नाही, ते जे त्यांचे काही मार्क्स असतील, पण दुसऱ्या वेळेस त्यांनी प्रयत्न केला, हा सिम्बॉल वापरला आणि त्याच्या रत्न पर्ल आहे ना, म्हणजे ते पण समजा वापरले आणि हो. तसं ते एंजल घातलं समजा, ह्या सिम्बॉलचं मिळतं ना, कॉइन मिळतं किंवा काय, तर ते वापरून त्यांनी प्रयत्न केला तर त्याच्या प्रयत्नांना नक्की यश येईल असं पण आपण सांगू शकतो ना, हो की Yes, नाही? हा हा. yes. मॅडम कसं आहे बघा, पॉसिबिलिटी म्हणजे काय की एखादी शक्यता. गोष्ट हा आपल्याला हा. जी होत नाही, जमत होय नाही, होय होय. त्यामध्ये जेव्हा आपण एखादा प्रवेश करतो, शिरकाव हम्म, करतो, तर हम्म. तिथे निश्चितच आपण यश मिळवून बाहेर येतो. इट इज होय. कॉल्ड पॉसिबल. हम्म. आता एखादी व्यक्ती समजा परदेशात गेले, तिचं आगमन होईल का, किंवा परदेशात जायचं आहे, इज इट पॉसिबल? येस देन येस. वी कॅन से. ओके, बरं. मिसेस सावंत, हा. तुम्ही दरवेळेला क्लासला येत नाही, आज कशा आलात? सर आजच मला लिंक मिळाली म्हणून आली. असं कसं त्या होईल? ग्रुपवर मी मी नाही रोज कधीच नाही मी मला आणि मी त्यामुळे आज हॅलो कुठल्या ग्रुपला तुम्हाला लिंक मिळणार नाही असं होणारच नाही. माझ्या सर कदाचित 12 माझ्या ग्रुप आहेत. नजरेत पण मला आज फर्स्ट टाइम मिळाली आणि म्हणून मी जॉईन झाले. पुढच्या वेळेला तुम्ही येणार आहात का क्लासला? सर नक्कीच मी जर बघितलं तर नक्की येणार. हा, कारण काय की आमच्याकडे असे बिनबुलावे मेहमान तसं नाही आलं पाहिजे. जर रेग्युलर असाल तरच या, यू आर रिस्पेक्टेड. बट तुम्ही म्हणाल मी माझा मूड असेल तेव्हा येईन, तर येऊ नका. सर मूड प्रमाणे नाहीये, मला जर बघण्यात आलं तरच, कारण मी सारखं तर मोबाईल आम्ही माझी थोडी ड्युटी आहे, ती मी तुम्हाला पाठवण्याचं काम करतो. सर कळलं का? तसं असेल तर मी सोडते, असं काही नाहीये, जबरदस्ती नाही, नाहीये सर. जबरदस्तीचा भाग नाही. तुम्ही नाही सॉरी अटेंडन्स झालं सॉरी पाहिजे. मी आधी मी असं नाही 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 सॉरी सॉरी. तुम्ही एवढे लेक्चर्स झाले तेव्हा तुम्ही आलातच नाही. हा बोला. नेक्स्ट आता सर पॅनल दुसरा. सर बोला. सर असा एक प्रसंग आहे की माझ्या मैत्रिणीची मुलगी ती नाशिकला लग्नाआधीच 1 महिना त्या मुलाच्या घरी जाऊन राहिली आहे. आणि वडील लग्नाला ते तयार करते, शिंपी आणि हे मराठा आहेत. तर ती मुलगीला बोलवत आहेत वडील, सांगतायत की तू 2-3 दिवसासाठी ये, कारण काय गावात बदनामी व्हायला नको म्हणून, आणि इथूनच आणि त्याने 26 फेब्रुवारी लग्नाची तारीख हे केलेली आहे, फायनल केले त्या मुलाच्या लोकांनी की 26ला हे करणार, लग्न करणार म्हणून. फक्त मुलीच्या वडिलांचं म्हणणं एवढंच की 2-3 दिवसासाठी ये, आम्ही तुला. तर त्या मुलीला भीती वाटते की एकदम वडिलांकडे गेलं की वडील पाठवणार नाही. तर त्यामुळे त्या मुलीची हट्टच आहे की नाही मी येणार नाही म्हणून, तुम्ही या इथे. तर ते म्हणतात त्या मुलीला आम्ही न्यायला गेलो आणि ती आली नाही तर मग तिच्यासाठी हे मी सिम्बॉल त्यांना दिलं माझ्या मैत्रिणीला. हो दिलं, चालेल. त्या मैत्रिणी हा म्हणजे तर चालू शकेल का, म्हणजे हे जे आज कठीण प्रसंग आहे तो निवडून जाईल का? हो मॅडम, बघा असं आहे
जे शक्य आहे ते अशक्य आहे ते शक्य हो करतील स्वामी, असं हे आहे की नाही मला हो सांगा. स्वामी बरोबर आहे सर. मग त्याच्यावरती हा अंमल करायचा. ठीक आहे मी देते पाठवून आता क्लास संपल्यावर. येस, ठीक आहे. बरं, ओके. मुकेश आपला सॉरी कोण मॅडम, कार्ड बदली करा. हो करते सर. सर मी एक विचारू? हा, विचार. बघा आता आपण हे जे इमू कार्ड घेतलं त्याची सुरुवातीलाच आपण असं म्हणजे आपण मार्गदर्शन केलं की छातीचे प्रॉब्लेम कोणतेही असतील तर ते रिमूव्ह करण्यासाठी आपण हे घेतो आणि त्याच्यासोबत मग सुख मिळणं, यश मिळणं, विवाहातले अडचणी दूर करणं, त्या सगळ्याशी आपण याचा संबंध लावतो. आपल्याला असा आणि आधी पहिला प्रश्न माझा असा राहील की आपण या सिम्बॉलचा कुंडलीशी पण संबंध लावू शकतो ना. मग जर आपल्याला असं दिसलं की चतुर्थ स्थानामध्ये काही प्रॉब्लेम स्टारमुळे ग्रहांमुळे निर्माण झालेले आहेत, अशा वेळेस आपण हे चिन्ह वापरलं तर फायदा होईल. नक्की. आता शारीरिक पण जे आहे, मानसिक पण आहे. जसं आता आपण कफ प्रकृती जी आहे ना मॅडम, ती कफ प्रकृती जी आहे ती छातीपासून तयार होते. कफ हा छातीमध्ये तयार होतो. तर त्यावेळेला सुद्धा हा जो सिम्बॉल आहे आणि होताच तर त्याला सांगायचं की निळ्या रंगाचा वापर कर, तर त्यावेळेला तुझं दुःख कमी होईल. ब्ल्यू कलर असं आहे. चालेल. हो सर, मला आता म्हणजे चांगलं एक्सप्लेनेशन मिळालं, कारण छातीशी संबंधित बरेच विकार वार्धक्यामध्ये रिलेटेड चेस्टचे रिलेटेड चेस्ट यू कॅन, नो प्रॉब्लेम. मॅडम आता दुसरं कार्ड लावा. थँक्यू सर. होय सर, लावतीये. एफर्टलेस जे कार्ड आहे ना. होय, लावलंय बघा, थांबा येतंय. आलं. आलं. बघ आता हे कार्ड आपल्याला काय सांगतं, याचा पर्पल कलर जो आहे तो पर्पल कलर म्हणजे त्या ठिकाणी त्याचा वापर करायचा असतो. आणि क्राऊन चक्र जे आहे त्याच्यावरती याचा अंमल आहे. क्राऊन म्हणजे मस्तक, ॲमेथिस्ट जे आहे ते क्रिस्टल आहे ॲमेथिस्ट. आणि क्राऊन म्हणजे ज्याला आपण म्हणतो टाळूवरच्या जवळचा जो भाग आहे त्याच्यावरती त्याचा अंमल म्हणून सांगितलेला आहे. येस. आता डोक्याचे विकार, बोला काय आलं. येस मॅडम. मी म्हंटल क्राऊन चक्र म्हणजे सहस्रार चक्र ना, एकदम वरचं, टाळूच्या वरचं. पर्पल कलरचा त्याचा हे जो आहे आणि हबूखाना असं त्याचा उच्चार केलाय. HAHBOOKHA मेशे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला वापरायचं काय तर ॲमेथिस्ट. ॲमेथिस्ट हे जे क्रिस्टल आहे ह्याच्यामध्ये भरपूर मोठी एनर्जी आहे. आणि रिअल ॲमेथिस्ट मध्ये 2 पार्ट आहेत. एक ॲमेथिस्ट मिळतं कलिंगडासारखं असतं, त्याला ॲफोफोलाइट म्हणतात. तर तो सुद्धा निळ्या रंगाचा तुम्ही वापर केला तरी सुद्धा हरकत नाही. त्याच्यामध्ये सहज संबंध, नाते, कनेक्शन ज्याला आपण म्हणतो, संबंध, नाते जुळणे, सहज संबंध, नाते जुळणे. एखाद्या वेळेला एखादं रिलेशन तुटलं असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं नातं जमावं असं जर तुम्हाला विचार असेल तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावरती या कार्डाचा वापर नक्की करून त्याच्यावरती विजय संपादन करू शकता, मिळवू शकता. कळले का सगळ्यांना बरोबर व्यवस्थित? सर, एखाद्या नवरा बायकोंमध्ये खूप भांडण आहेत आणि ते अगदी विभक्त होण्याच्या इथपर्यंत आले तर हे वापरू शकतो ना आपण त्यांच्यासाठी? नक्की. येस. आणि त्याच्यामध्ये कसं आहे, माय सोल इज ऑलवेज टुगेदर. हो, एकत्रित राहण्यासाठी माझं मन आणि आत्मा प्रयत्न करेन. येस, असं आहे ते. बरोबर. ऑल बिलो म्हणजे त्यामध्ये प्रेम संबंध वाढणे, डिवाइन हे करणं इज अ पार्ट ऑफ द युअर, ज्याला आपण म्हणतो लाईफ, युअर पार्ट ऑफ द लाईफ. तर त्या ठिकाणी तुम्हाला सहजपणे संबंध, नाते जुळणे, एखादं नातं दुखावलं असेल, हबूखाना म्हणून त्याचा जो कीवर्ड आहे त्याच्यावरती त्याचा अंमल केलेला आहे. ओके. आणि याच्यामध्ये सर सेम ह्याच्यासाठी आपण रोज कॉर्ड्स पण वापरू शकतो ना सर? एखाद्याच्यामध्ये प्रेम संबंध जर आणखीन वाढवायचे असतील तर ते पण येतं ना याच्यामध्ये सर? रोज नक्की. आता नातं हे बघा, ऍक्च्युली प्रेम संबंधापेक्षा नातं जुळणं किंवा नात्यामध्ये काही बिघाड आला असेल, कधी कधी काय असतं की माहेरची, सासरची की माहेरी म्हणजे नाती असतात किंवा आपल्या व्यवसायातील नाती असतात, तर ती नाती दुभागली जातात, वेगळी होतात. तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी ह्याचा वापर करणं गरजेचं आहे. ओके सर.
अगदी म्हणजे कळलं का? ऑफिसमध्ये सुद्धा कलिग सोबत म्हणा किंवा बॉस सोबत सुद्धा जर काही असं प्रॉब्लेम असेल तरी सुद्धा आपण वापरू शकतो. येस येस. आणि ओके. एखादं म्हणजे कनेक्शन्स आहेत ना, ज्याला आपण म्हणतो हो, कनेक्शन्स. हो. हो, हा, हो. मग ती कनेक्शन सुद्धा तुमची जी वाढ होणं. आता कनेक्शन वाढ ओके. होणं म्हणजे काय, व्यापारी याच्यामध्ये तुम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी निश्चितच तुमच्या ह्याच्यामध्ये वाढ होणं अत्यंत गरजेचं आहे. ओके. म्हणजे व्यापारी बिझनेससाठी सुद्धा एखादं म्हणजे गिराईक मिळवण्यासाठी सुद्धा आपण ह्याचा वापर करू शकतो सर? हो. का नाही करू ओके शकत? सर. अच्छा. करू शकता. म्हणजे एखाद्याला दुकानात वगैरे लावलं जातं, काही गिराईक येत नाहीयेत म्हणा, कमी आहे, खप कमी आहे, तर असं दुकानात जर लावलं उत्तर दिशेवरती तरी सुद्धा चालू शकेल सर? नक्की. तुम्हाला ओके. कुठलेही संबंध वाढवायचे असतील, बघा व्यापारामध्ये पण संबंध जोपासायचे असतात, आपल्या हां. नात्यामध्ये पण जोपासायचे असतात, तर त्या हो. ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी संबंधाची वाढ होणे हा बरोबर. त्याच्यामध्ये भाग सांगितलेला आहे. लोकांपर्यंत जास्तीत जास्त जवळीक करून पोहोचण्यासाठी येस सुद्धा हो. म्हणजे व्यापारी सुद्धा वापरू शकतात. ओके. येस. ओके. कळलं का? थँक सर. हो, तसा भाग थँक आहे. सर. हो. ओके. सर मी हा, विचारा. सर पण ह्याच्यात म्हणजे संबंध बिघडेपर्यंत थांबायची काय गरज आहे? जसं आता नवरा म्हणजे झालं असेल तर दोघांनाही आपण आधीच ठेवायला, संबंध मुळात बिघडूच नयेत आणि चांगले राहण्यासाठी असं वापरता येईल काय? नक्की वापरता येईल मॅडम. एखादी गोष्ट करते वेळी तुम्हाला त्या ठिकाणी तो प्रयोग करायला हरकत नाही. जेव्हा तुमची गरज काय असेल, आता आपल्याला जीवनामध्ये अनेक प्रकारच्या गरजा असतात, तर त्या गरजा पूर्ण होण्यासाठी म्हणून आपण अनेक प्रकारे काही काही युक्त्या करतो किंवा एखादी गोष्ट वापरतो किंवा पौष्टिक काही पदार्थ खातो. मग ती पण आपली गरज आहे की नाही? मग तसंच ह्या ठिकाणी हे जे सिम्बॉल आहे, ह्याची गरज काय आहे, तर संबंध सुधारणे. द गुड रिलेशन, द रिलेशनशिप, म्हणजे एखादी नाती गोती जी असतात त्याच्यामध्ये आपला फार त्रास होतो, तर तसं व्हायला नाही पाहिजे. तर त्यासाठी हे वापरा. पर्पल कलर आहे त्याचा. आणि सोल आपला जो सोल आहे तो एकत्रित टुगेदर होणं हा त्याच्यातला उद्देश सांगितलेला आहे. आणि क्राऊन चक्र जे त्याच्यावरती सांगितलेलं आहे, तर त्या क्राऊन चक्रावरती सुद्धा त्याचा अंमल आहे. आणि ॲमेथिस्ट जे क्रिस्टल आहे त्याच्यामध्ये भरपूर पॉवर आहे, तर तुम्ही सगळ्या तऱ्हेने प्रयोग करू शकता. ओके. क्रिस्टल काय सर? परत एकदा व्यवस्थित सांगा ना. ॲमेथिस्ट. हा, शिंदे साहेब बोला. सर नमस्कार. एक नमस्ते. थोडासा म्हणजे मला कन्फ्युजन आहे, कारण मी माझे जरा थॉट वेगळे आहेत. आता मगाशी एका मॅडमने विचारलं की संबंध वाईट व्हायचे काय संबंध, किंवा वाईट झाले असतील तर दोघांना वापरायला चालेल का? पण एक एक एक्स व्यक्तीला संबंध त्या वाय व्यक्तीबद्दल चांगले पाहिजे असते, पण वाय व्यक्तीला नको असतील आणि झेडची पाहिजे असतील, तर तुम्ही ते ट्रायंगल कसा कव्हर करणार ना? कोणतरी एकानेच वापरलं पाहिजे ना, ज्याच्यात त्याला सुखद असं एक प्रामाणिक नातं जपायचं ते, असं मी म्हणतोय. सध्या ट्रायंगल होतंय. नाही, ऐका 2 मिनिटं. आता कसं आहे की एखादं समजा आपल्याला प्रपोजल आलं आणि आपल्याला असं वाटतं की याच्याशी नातेसंबंध जुळावे, बरोबर आहे? त्या घरामध्ये आपल्याला मुलगी द्यायची किंवा त्या घरातला मुलगा आणायचा आहे किंवा आपल्याला त्या ठिकाणी त्याच्याशी व्यवसाय करायचा, ते आपल्यालाच करायचं आहे, ते त्याला करून उपयोग नाही. राईट. मी तेच म्हणतोय की दोघांना दिलं तर प्रॉब्लेम होणार आहे. नाही, वन साइड. इट शुड बी वन साइड. हा. आणि प्रामाणिक आणि पवित्र नातं जपायचं आपल्याला. आता एखादी कारण सो कॉल्ड कंडिशन्स काय माहिती, आता आम्ही बघतोय काही आमच्या जे केसेस आहेत की नवऱ्या बाईला ते संबंध टिकवायचे मुलांसाठी किंवा त्याला हे आहे, पण तो समजा आउट ऑफ वे असेल तर त्याला देऊन मग त्याला त्याचं कव्हर होणार ना तिकडे, मग ट्रायंगल होतो ना सर. तर एकीने तिचं जर ज्याला प्रामाणिक नातं जपायचं आहे एकानेच वापरायचं, त्याला ज्याची आवश्यकता आहे. येस सर. आता तंटा तर सगळ्यांकडे असतो. येस, थँक्यू. बोला. सर मी माने बोलते. सर बिझनेस मधले जर शत्रू असतील तर त्यांचे ते संबंध सुधारण्यासाठी ह्याचा उपयोग होऊ शकेल. ऑल काइंड्स ऑफ मेंटेन द रिलेशन, ऑल काइंड्स ऑफ, म्हणजे कुठल्याही तऱ्हेचे संबंध तुम्हाला सुधारवायचे असतील किंवा बिघडलेले संबंध परत जुळावे वाटत असतील, तर हा जो सिम्बॉल आहे तो अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये सहजपणे तुमचं कार्य पूर्ण होईल. सर संबंध म्हणजे शत्रुत्व म्हणजे प्रत्यक्ष शत्रू तर आपण त्यांना वाटतं की हे पुढे गेले नाही पाहिजेत, त्यासाठी नाही. त्याच्यामध्ये तुमचे नाती बिघडली असतील तर. ओके. थँक्यू सर.
कळलं? हा, तो कोमल मॅडम तुम्हाला काय सांगायचं? नाही, काय तर तुम्ही सांगितलंय सगळं, पण मला जे म्हणजे ह्या इथं मिनिंग देतात ना खाली, तर त्याच्यावरनं असं आता ह्याचं त्यांनी मिनिंगच असं ना, एफर्टलेस कनेक्शन म्हणजे काय, सहज जोडणी म्हणजे हा. तर आणि त्यांनी इथं असं म्हटलंय, माय सोल इज ऑलवेज टुगेदर विथ माय बिलोड सोल, बिकॉज ऑल बिईंग्स आर पार्ट ऑफ द डिवाइन. म्हणजे माझा आत्मा सतत माझ्या प्रियजनांसोबत जोडलेला आहे, कारण प्रत्येक आत्मा हा दैवी शक्तीचाच एक भाग आहे. म्हणजे तो क्लायंटच असं मानतोय ना. म्हणून मला असं म्हणायचं की असं जेव्हा आपलं विचार असतात ना, तर अशा वेळेस आपल्याला आपलं कोणाशी शत्रुत्व होतच नाही. आपण सहज सगळ्यांशी कनेक्ट होतो, कारण एफर्टलेस कनेक्शन त्यांनी म्हटलंच असं आहे ना, की सहज जोडणी, असं म्हणजे असं म्हणता येईल ना, की हे कार्ड वापरल्यानंतर तुमच्याशी पण कोणी शत्रुत्व करणार नाही, किंवा तुम्ही सुद्धा कोणाशी शत्रुत्व करणार नाही, असं असं म्हणजे मला मला असं वाटतंय, म्हणजे या बरोबर कार्डचं आहे की असं. त्याच्यामध्ये कनेक्शन आपलं बघा, पहिली गोष्ट आहे नाती गोती ही चांगली राहावी, असा एक त्याच्यातला भाग आहे. होय होय होय. कळलं का? हा एक पार्ट आहे. मग अमेथिस्टचा जो वापर आहे ना इथे, त्या ह्याच्यामध्ये आता आपण म्हणतो की कनेक्शन म्हणजे कॉन्टॅक्ट चांगलं राहणे. होय ना, होय ना. आणि समजा कोणाला थोडं काही वाटलं तर मग म्हणजे हे अबू खाना हे कार्ड जवळ ठेवायचं, अमेथिस्टचा क्रिस्टल पण जवळ ठेवायचा, आणि समजा कोणी मेडिटेशन करत असेल तर क्राऊन चक्रावर जास्त कॉन्सन्ट्रेशन करून मेडिटेशन करा, असं पण आपल्याला सांगता येईल ना. किंवा ह्याचा एंजल वापरा तुम्ही, असं म्हणजे ते अजून तुम्हाला की त्या दैवी शक्ती तुम्हाला अजून त्याची कृपा होईल असं. बरोबर. बरं, आता पुढचं कार्ड लावा मॅडम. लावते, कोणाला विचारायचं नाही ना? नाही, ॲम्ब्युलन्स कार्ड जे आहे ना ते लावा. सर एक मिनिट, सर याचं एंजल पण असतात का या स्टोनचे? हो, एंजलचा बघा, अमेथिस्टचं एंजल वापरायचं. आणि ओके, अमेथिस्ट आणि स्टोन पण तो नाही, स्टोन पण अमेथिस्ट ऍक्च्युली कसं आहे तुम्हाला सांगतो मॅडम, अमेथिस्टचा स्टोन हा जो असतो ना, त्याच्यापेक्षा अमेथिस्टचा रफ येतो. तो रफ मध्ये एकदम अबाउट मला वाटतं 150 रुपये किलो आहे. 150 रुपये किलो म्हणजे काही फार महाग असं नाही, कळलं का? पण स्टोन घेतला तर 500 रुपयाचा एक स्टोन आहे, जस्ट कम्पेअर. कळलं का? असं आहे. सर मी हे कॉफर्ड मार्केटला पाहिलेले खूप मोठे मोठे स्टोन अमेथिस्टचे. हो, आहेत. एक मुस्लिम माणूस आहे, तो बिझनेस करतो याचा. हो, आहे. ओके, थँक्यू सर. तर लावले 20 नंबरचं. 20 नंबरचं कार्ड आहे का? होय, एम्ब्रेस. म्हणजे संधी, एखादी अपॉर्च्युनिटी किंवा संधी स्वीकारणे, असा त्याचा मुख्य उद्देश होतो. मग जातकाच्या जीवनामध्ये एखाद्या वेळेला जर एखादी संधी मिळत नसेल किंवा येत नसेल, तर अशा वेळेला तुम्ही निश्चित त्याचा वापर करून म्हणजे ह्या कार्डाचा आणि स्पेशली ह्या म्हणजे सिम्बॉलचा वापर करून तुम्ही ते सहजपणे शक्य करू शकता आणि त्याच्यातून तुम्ही यश मिळवू शकता. अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो त्यामध्ये सुचवलेला आहे. आणि जर तुम्हाला एखादं प्लेझेंट आणि एन्जॉय म्हणजे ज्याला आनंदी आयुष्य घालवायचं असेल आणि तिथे कुठल्याही तऱ्हेची भीती वगैरे तत्सम गोष्ट काही आढळणार नाही किंवा भीती वाटत असेल तरी सुद्धा मागच्या जीवनामध्ये जर एखादी गोष्ट काही चिंताकारक असेल तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावरती हे सिम्बॉल वापरू शकता. कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये मागील जीवनामध्ये काही चुका झाल्या असतील तरी सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही ह्या सिम्बॉलचा वापर करून चांगल्यापैकी त्याच्यावरती विजय संपादन करू शकता विदाऊट एनी वरी, म्हणजे कुठल्याही तऱ्हेचं घाबरण्याचं कारण नाही. कळलं का? कधी कधी आपल्या जीवनामध्ये मागील आयुष्यामध्ये काही घडामोडी घडलेल्या असतात, त्यामुळे त्या जातकाला त्या जीवनामध्ये त्याला कधी कधी धैर्य स्थैर्य येत नाही. म्हणून हा सिम्बॉल जो आहे एम्ब्रन्स म्हणून त्याचं नाव आहे. आणि एखादी अपॉर्च्युनिटी ज्याला आपण म्हणतो, एखादी संधी स्वीकारणे किंवा अपॉर्च्युनिटी येईल किंवा ती अपॉर्च्युनिटी मला मिळावी, बघा वाक्य पुन्हा पुन्हा सांगतोय ब्रेकअप करून, तर त्यासाठी म्हणून तुम्हाला ह्या सिम्बॉलचा वापर करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट की एखादा आनंद प्राप्त होण्यासाठी सुद्धा तुम्हाला हा सिम्बॉल वापरणं गरजेचं आहे. आता मी 1 मिनिट बोलू का सर?
हा बोला. हा, आता त्यांनी ह्याचा म्हणजे मिनिंग असं सांगितलंय ना, म्हणजे ते पूर्ण आय एम्ब्रेस अँड एन्जॉय द प्रेझेंट मोमेंट्स विदाउट एनी वरी अबाउट पास्ट अँड फ्युचर, म्हणजे भूतकाळाची आणि भविष्याची पण काळजी न करता या वर्तमानात आलेल्या संधीचा मी पूर्ण लाभ उठवेन किंवा स्वीकार वापर करते करेल. आहे असं. हा, येस असं येस म्हणजे कारण समजा एखाद्याच्या आयुष्यात असे काही प्रसंग घडले, म्हणजे समजा आपल्या जवळची खूप व्यक्ती समजा गेली, असं आपण थोडा वेळ धरू, तर तो त्या ह्याच्यातनं बाहेरच येत नाही ना ती व्यक्ती. तर आणि मग त्याला आता वर्तमानात त्याच्याकडे भरपूर संधी पण आल्या, पण तो त्या भूतकाळातच अडकून राहिलेला असतो. तर म्हणजे येस तसं नको होण्यासाठी, म्हणजे त्या संधीचा येस त्यांनी पूर्ण लाभ उठवण्यासाठी, म्हणजे एखादा जातक आला की मला असं झालंय, तर मग आपण त्याला हे कार्ड देऊ शकतो. किंवा तुम्ही आता त्याचं रत्न पण सांगितलंय, त्याचं अमेथिस्टच आहे मला वाटतं रत्न. येस हा, तर मग आणि ते अमेथिस्ट. आपले हा, जे छातीचा पिंजरा असतो ना मॅडम, हो हो, त्याच्या रिबकेज, हा हा. हा रीप ज्या असतात, होय. पासळ्या, हा, बरोबर. मराठीमध्ये पासळ्या म्हणतात त्याला. होय तर होय. त्या पासळ्याचा सुद्धा तुम्ही त्याच्यावरती जर काही दुःख असेल हा तर हा. फिजिकल बॉडी जी आहे ती होय. पासळ्यांची म्हणून याच्यामध्ये हा. दर्शवलेली आहे. आहे आणि आहे. टॉरिस ज्याला आपण म्हणतो की त्या ठिकाणी एखादा ग्लोर येणं, म्हणजे चकाकी येणं, ह्या सुद्धा बाबतीमध्ये तुम्हाला हे जे क्रिस्टल आणि हे कार्ड वापरून त्याच्यावरती तुम्ही यश संपादन करू शकता. येस, फक्त बोला कोणाला काय विचारायचंय. मला काय विचारायचं विचारा. सर क्रिस्टल काय सांगितलं जेम? अमेथिस्ट सांगितलं ना? एमेथिस्ट हो सांगितलं तुम्हाला, अमेथिस्ट हे आहे ना. आणि रंग जो आहे तो पिंक आहे. सर नमस्कार सर. नमस्ते. मी आता याचे कीचेन्स वगैरे पण बघितले, मग आपण याचे कीचेन्स वगैरे पण वापरू शकतो का? हो वापरू शकता, पण किचन ज्या तुम्हाला मिळतात त्या फक्त 2 सिम्बॉलच्याच मिळतात, सगळ्या सिम्बॉलच्या मिळत नाही. पण सगळ्या सिम्बॉलचं तुम्हाला जर मिळवायचं असेल तर तुम्हाला स्पेशली अमेझॉनला ऑर्डर केली तर तुम्हाला ते मिळवून देतील. पण बाजारामध्ये त्या जनरली किचन ज्या आहेत ना त्या 2च ह्याच्या आहेत सिम्बॉलच्या. अच्छा अच्छा. हा, कळलं का? त्याच्यासोबत ते स्विच वर्ड्स पण आहेत, मी ते बघत होते आता. हा, ते 808 वगैरे असतं. हा, बरोबर. तेच. पण याचे कार्ड्स मग आपण वापरू शकतो जास्त करून, ते जास्त इफेक्टिव्ह आहेत का? येस, कार्ड पेक्षा जो सिम्बॉल आहे ना तो इफेक्टेड आहे. तुम्हाला जर 88चे 88 सिम्बॉल जर बाजारात मिळत असतील किंवा पाहिजे असतील तर तुम्हाला ते मिळतील. पण ते कुठे मिळतील मग? आता ते तुम्ही कुठे राहता त्याच्यावरती अवलंबून आहे. मी पलावला राहते, तुम्हाला माहिती आहे सर. मग पलाव्याला आता तिथे कल्याणला वगैरे तर नाही मिळणार मॅडम, तुम्हाला मुंबईलाच मुंबईलाच मिळतील ना. मुंबईला कॉपर मार्केटला मिळते. आपण मिळतात ना म्हणजे हे कार्ड? मिळतात. मी तुम्हाला पाहिजे ना तिकडचा घोडबंदर रोडचा एक पत्ता देईल, तो मनुष्य, पण त्याच्याकडे 88 भरपूर महाग आहेत ते. 8,800 रुपये होतात सगळे घ्यायला लागतात. सर अमेझॉनला 1800 आहेत ना सर, ती सगळे लिंक आहे ना? तुम्हाला पाठवली होती. हो सर, तुम्हाला मी लिंक पाठवली होती ती सर. मग ठीक आहे, मग अमेझॉन मागवा. लिंक जी असेल ती ग्रुपला शेअर करा ना मॅडम. ठीक आहे, चालेल. ते आपण ग्रुपला कुलकर्णी आता शेअर करता येत नाही. दोघे कुलकर्णी आहेत. चला एकमेक बोला आता. नाही ग्रुपला फक्त नाही, ऍडमिनला कुबल मॅडमना पाठवा, मग कुबल मॅडम ग्रुपला शेअर करते. बरोबर, कुबल मॅडम मी उद्या तुम्हाला फोन एक करते. मिनिट ऐका ना, पण मी ऍडमिन नाहीच आहे, मला नाही शेअर करता येणार ना ग्रुपला. ऐका, शेअर नाही करताय तुम्ही, अमेझॉनला जा, सगळं मिळेल. तेच ना, अमेझॉन वरूनच मी पण हे केलेलं आहे. आशना मॅडम, अमेझॉनवर तुम्ही गेलात ना, तुम्हाला ऑनलाईन खरेदी करता येते ना, तर मग तुम्ही असं जिपू कार्ड्स असं टाका, त्याच्यात वेगवेगळे येतील. तर ह्याच्यात आपल्याला 1799 किंमत आहे बघा ती, त्याच्यात हा, लिहिलेलं आहे 88 कार्ड साधारण 1799. तर मग ते 88 कार्ड्स पूर्ण पाहिजे, पण तेवढं बघा, नाहीतर मग काही याच्यात कमी असं असतं. आणि मग त्याप्रमाणे मग तुम्ही घेऊ शकता ना, म्हणजे ज्याला कोणाला घ्यायचं असेल. चालेल बघते मी. थँक्यू. बरं, कुलकर्णी मॅडम, तुम्ही आता जे सांगितलं तर ते कार्डाबद्दल सांगितलं का? कार्ड सर, नाही, मी कार्ड तुम्हाला लिंक शेअर केली. नाही, ते कार्ड आहे ते नाही. त्यांना काय पाहिजे माहितीये का? त्यांना ते क्रिस्टल मध्ये बनवलेले सिम्बॉल हवे आहेत.
नाही ते कार्ड म्हणत होते आता सर. नाही नाही कार्ड नाही नाही. सर हा मी कार्ड्स पण म्हटलं की जर कोणाला असं प्रोव्हाइड करता आले आता मोस्टली जास्त ते करून अमेझॉन वरती मिळतील तुम्हाला. आणि किचन मी बघितले तर म्हटलं किचन मध्ये पण जर सगळेच्या सगळे असतील तर कोणाला जर आपल्याला सजेस्ट करता तर करता येतील ना की तुम्ही हे किचन वापरा असं. हो बरोबर आहे, पण पण किचनला तुम्ही तुम्हाला म्हणता फक्त 2च असतात सिम्बॉल. 2च आहेत. बघा असं आहे, सांगतो मी तुम्हाला की जर समजा 88 चे 88 तुम्हाला मिळाले तर 88 एकत्र कोण घेणार तुमच्याकडून? हा हा एक नाही पहिला. माझ्याकडून कोणी घेणार नाही पण मी असं कोणाला तरी सजेस्ट करू शकते ना की हो सजेस्ट करू याच्यातले शकता. कोणतं. मी हो मोस्टली किचन बद्दल क्युरियस होते. ठीक आहे, पण त्या हा. सगळ्या किचन नाही मिळणार मॅडम. हा तेच तुम्ही बोललात आता सगळ्या किचन नाही मिळत आहेत. पण ऐका ना सर, त्याच्यापेक्षा त्यांनी आता एंजल्स तर मिळतात ना सगळ्या ह्याचे, तर आता एंजल्स मिळतात. ह्या प्रत्येक कार्डला आशना मॅडम ऐका, प्रत्येक कार्डला एक एक कलर आहे की नाही. आता इथे अमेथिस्ट त्यांनी वापरायला सांगितलं, तर अमेथिस्ट ह्याचा कलर कसा साधारण व्हायलेट किंवा ब्ल्यूइश व्हायलेट असं. तर पर्पल. तसं तुम्ही अमेथिस्टचा क्रिस्टल म्हणजे तो एंजल द्या ना, म्हणजे समजा तुम्हाला अच्छा. जातकाला द्यायचं असेल मग तो छोट्यापासून मोठ्यापर्यंत असं आपल्याला छोटा हवा तर छोटा घ्यायचा, मोठा हवा तर म्हणजे अकॉर्डिंग टू म्हणजे त्यांनी ते जसे अफोर्ड करू शकेल आपलं जातक. अच्छा आलं म्हणजे लक्षात? कार्ड्सच्या हां, ऐवजी ते. हां, हां, तसं पण करता येईल. आणि कार्डचं तर काय, ही झेरॉक्स तुम्ही आपल्याला काही सगळं नाही द्यायचं. हा जो सिम्बॉल हा. आहे ना, आता हे हो 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 कानाला असं दिलंय, तर त्याची फक्त झेरॉक्स काढून जरी तुम्ही बरं. दिली आणि मग हो त्यांनी हो ती प्रिंट करून घ्यायचं, फार फार तर त्याला लॅमिनेट करायचं आणि मग तसं हे ओके. करायचं ना, ते उत्तरेला लावायचं. किंवा एंजल हे पण ऑप्शन आहे, किंवा अमेथिस्ट आता सरांनी सांगितलंच ना क्रिस्टल, हो म्हणजे हो काही ह्याच्यापैकी जे ते शक्य असेल ते करायचं असं. हो 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 चालेल चालेल हा बरं, चालेल आता थँक्यू मॅडम. दुसरं कार्ड लावा मॅडम. लावते सर, 21 नंबरचं लावते. हा हा आलं. आता हे जे कार्ड आहे बघा, एकदम म्हणजे ज्याला आपण ह्याचा सिम्बॉल जो आपण म्हणतो तो अतिशय डिफरंट आहे आणि पूर्णपणे भारी सिम्बॉल्स आहे तो. आणि तो काढताना सुद्धा तुम्हाला सगळं व्यवस्थित हे केलं पाहिजे. आणि सगळ्या तऱ्हेची शक्यता, ज्याला पॉसिबिलिटीज आपण ज्याला म्हणतो ना, त्यासाठी हा वापरायचा आहे. त्याचा रंग जो आहे तो ऑरेंज आहे आणि सगळ्या गोष्टीसाठी मी कॅपेबल आहे, एबल आहे. आणि अशा तऱ्हेने तुम्ही त्याच्यावरून विचार करू शकता आणि कुठलीही गोष्टीला सामोरं जाणं ह्याच्याकरता तुमच्यापाशी असलेली शक्ती ही निश्चितच तुम्हाला प्राप्त होईल हा सिम्बॉल वापरल्यानंतर. त्याचं रेनबो मूनस्टोन नावाचा स्टोन आहे आणि रेनबो मूनस्टोन जो आहे आणि त्याचा रंग जो आहे तो नारंगी आहे. म्हणजे रेनबोचा नाही नारंगी, पण रेनबो मध्ये सुद्धा एक नारंगी रंग असतो, कळलं का? तर हा रंग जो आहे तो नारंगी आहे आणि रिमूव्ह नावाचा त्याचा कीवर्ड आहे, REEMO, कळलं ना, रिमूव्ह. आणि हे जे कार्ड आहे तर सगळ्या गोष्टीची शक्यता आनंदाने प्रेमाने एकमेकाला कवटाळणे असा त्याचा उल्लेख होतो. म्हणजे प्रेमाने एकमेकाला जवळ करणे म्हणजे तुम्हाला तिथे प्रेम दर्शवावं लागेल, कळलं का? आणि सर्व गोष्टींना तुम्ही सामोरं जाऊ शकता. त्याच्यामध्ये सुटेबल ज्या काही गोष्टी असतील त्या तुम्ही करू शकता. आणि हा अतिशय चांगला सिम्बॉल म्हणून सांगितलेला आहे. आणि पॉसिबिलिटीसाठी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एखादी गोष्ट प्राप्त होणे, मिळवणे आणि त्याच्यासाठी तुम्हाला हा सिम्बॉल वापरल्यानंतर तिथे रेनबो जो आहे तो रेनबो मूनस्टोन जो आहे ना तो त्याचा वापर करणं गरजेचं आहे. ही एक वेगळी फॅमिली आहे रेनबोची, मूनस्टोनची. मूनस्टोन म्हणजे चंद्राचा जो एक मूनस्टोन येतो, पण तो रेनबो मध्येच पाहिजे, असा सफेद रंगाचा नाही. मूनस्टोन वेगळा येतो. जसं मोती म्हणजे मूनस्टोन नाही, हे लक्षात घ्या. मोती म्हणजे पर्ल, कळलं? बरं, दुसरी गोष्ट की सगळ्या गोष्टी आपण एकत्रित करणे, लोकांना मॅनेज करणे, एकत्र आणणे आणि त्यांचं आनंदाने आणि प्रेमाने त्यांच्याशी वागणे हा सुद्धा त्याच्यामध्ये अर्थ सांगितलेला आहे. म्हणून हे कार्ड किंवा हा सिम्बॉल जेव्हा वापरताना हा सगळ्यात कठीण सिम्बॉल म्हणून दर्शवलाय, पण तो अत्यंत पॉझिटिव्ह रिप्लाय देणारा सिम्बॉल आहे, कळलं? आता कोणाला काही त्याच्याबद्दल आणखी माहिती पाहिजे असेल तर मी तुम्हाला देतो. आणि दुसरी गोष्ट की माझ्या स्वतःच्या मनामध्ये जो काही कॉन्फिडन्स आहे तो ते काम करू शकेल अशी माझी स्वतःची कॅपॅसिटी आहे.
असं समजून हा सिम्बॉल त्याचा वापर करावा. आणि आपल्या दरवाजाच्या समोर किंवा जे काही कुठलं हे असेल तर ती पोज आहे तर त्याचा सुद्धा वापर तसा करता येतो. म्हणजे मला लाभलेल्या किंवा मिळालेल्या संधी संधी. माझ्यासाठी योग्य आहेत अशा. आणि अट्रॅक्ट पॉसिबिलिटीज लाईक मॅग्नेट असं पण म्हणता येईल ना. आणि मल्टिपल टास्कर साठी हेल्प इन डिसिजन मेकिंग म्हणजे त्याच्यासाठी पण उपयोग होईल याचा. एखादी गोष्ट आकर्षित करण्यासाठी पण तुम्ही हा सिम्बॉल वापरू शकता. आणि जे काही अपोजिशन्स वगैरे असतील तर ते अपोजिशन सुद्धा ह्याच्यापासून नष्ट होतील किंवा तुमच्यापासून दूर जातील. सर एक मिनिट. ही आता एखाद्याची प्रॉपर्टी विकायला काढली आहे, आता हॉटेल असेल किंवा आणि काय असेल, आणि बरेच वर्ष त्यांची आता विकलीच जात नाहीये प्रॉपर्टी, तर मग ती त्यांची इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यांनी दारावर जर हे लावलं तर येणाऱ्या जे काही त्यांच्याकडे आता कस्टमर असेल घेणारं, तर ते पॉझिटिव्ह होऊ शकेल का ह्याच्यामुळे? बघा आता असं करा मॅडम तुम्ही की एक नारंगी रंगाचा कापड घ्या, बरोबर आहे. तर नारंगी रंग हा ना सूर्याचा असतो. दुसरी गोष्ट की नारंगी रंगाचा आपला ब्लॉटिंग पेपर असेल तरी सुद्धा चालेल, कंदीलचा पेपर असेल तरी चालेल, किंवा आपला एखादा कापड असेल किंवा शालू असतो किंवा पितांबर असतो तर तो सुद्धा चालेल. पण तो ऑरेंज असणं गरजेचं आहे. त्याच्यावरती जर समजा एखादा पेंटर किंवा आर्टिस्ट असेल त्याच्याकडून हे चिन्ह काढून घ्या. तर आणि ते त्याच्या फ्रंटला लावा जिथे त्याला ते हॉटेल विक्री करायचं आहे. तर त्याचा एक फ्लॅग पण तुम्ही बनवू शकता. फ्लॅग कळलं का? तर तो म्हणजे आपला बघा ऑरेंज कलरचा आपला जो झेंडा आहे हिंदू धर्माचा, म्हणजे त्या ह्याच्यामध्ये तो सुद्धा शेफ्रॉन आहे ना. तर त्याच्यावरती पण तुम्ही चिन्ह काढलं तरी सुद्धा हरकत नाही. अच्छा. बरं, माझ्याकडे ना कोल्हापुरात एक जण आहेत, तर त्यांची खूप मोठी प्रॉपर्टी आहे. तर त्यांचं जे हॉटेल आहे ते बरेच वर्ष ते विकलं जात नाहीये त्यांचं, आणि ते खूपच कर्जात डुबलेत आता ते. ओके. तर त्याच्यासाठी मग त्यांना हे लावायला दिलं तर येतात, गिराईक येतात, पण ते सक्सेस होत नाही, येत नाहीत, म्हणजे बैठकीला येत नाहीत अजिबात, असं झालंय त्यांचं. आता असं आहे मॅडम, याच्यामध्ये तुम्ही A3 ची झेरॉक्स एनलार्ज करा किंवा A2 मध्ये, आणि तो पेपर वापरायला सांगा नारंगी रंगाचा. तो तुम्हाला स्टेशनरीच्या दुकानामध्ये मिळेल. त्याच्यावरती झेरॉक्स काढून जाईल. A2 का? हा, A2 कळलं. तर त्या ह्याच्यामध्ये तुम्ही तो हे करू शकता. त्याचा वापर करू शकता. ओके ओके. आणखी कोणाला काही प्रश्न, काही सर, समजलं एखाद्याची नाही? आता हे मॅडमनी जसं विचारलं, हॉटेल विकलं जात नाही किंवा दुकान विकलं जात नाही, जर एखाद्याची जमीन मोकळी पडलेली आहे पण ती त्याला विकायची आणि तीही विकली जात नाहीये, तर अशा वेळेला तुम्ही मगाशी म्हणला तसं फ्लॅग लावला ऑरेंज कलरचा, त्याच्यावरती हे चिन्ह काढून, तरी सुद्धा चालेल का त्या जमिनीमध्ये सर? येस येस येस. आता कसं आहे तुम्हाला मी सांगतो मॅडम, की आपला जो ओमचा फ्लॅग असतो ना, ओम, तर त्या ह्याच्यामध्ये बघा असा त्रिकोण असतो, तो विजयी पताका येते. जर एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीला विजय संपादन करायचा असेल तर आपल्या पूर्वजांनी हा फ्लॅग तशा आकाराचा बनवलेला आहे. आणि तो फ्लॅग जो आहे तो केतू ग्रह आणि मारुतीच्या अंतर्गत येतो. जसं की महाभारत झालं होतं तेव्हा सुद्धा बजरंगबलीचा झेंडा हा रथावरती अर्जुनाच्या वरती बांधला होता, तर त्याने ती विजयी पताका आहे. तर अशा तऱ्हेचा हा सिम्बॉल सुद्धा विजयी पताकात म्हणून त्याचा समज आहे. अच्छा, म्हणजे त्रिकोणी कलरचा जर फ्लॅग बनवून ऑरेंज कलरचा त्याच्यावरती हे चिन्ह काढून जरी लावलं त्या जमिनीमध्ये तरी सुद्धा चालण्यासारखं आहे. चालण्यासारखं आहे. ओके. म्हणून काही लोक जो फ्लॅग वापरतात ना, असा विचार करत तुम्ही की आपलं प्रतीक कसं आहे धर्माचं, तर ते शेफ्रॉन आहे, कळलं की नाही. आणि तो त्या पूर्वजांनी आपल्याला तसा आदेश दिलेला आहे आणि त्याच्यावरती निश्चितच आपण विजय संपादन केलेला आहे प्रत्येक बाबतीमध्ये. होय, असं आहे. बरोबर आहे सर. होय. ओके. नमस्कार सर. नमस्ते नमस्ते, बोला. एखादं किराणा दुकान म्हणा किंवा एखादं व्यावसायिक प्रतिष्ठान, त्या ठिकाणी असं हे केसरी रंगाचं केलेलं चालू शकेल का दुकानामध्ये? चालेल ना, चालेल ना, चालेल ना. धन्यवाद. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला एखादी गोष्ट प्राप्त करायची आहे, म्हणजे धंदा वाढवायचा, ती पण प्राप्ती झाली ना एक प्रकारची. व्यवसाय वाढवायचा आहे,
किंवा तुमचा व्यवसाय झाला पाहिजे. एखाद्या वेळेला व्यवसायाला कस्टमर नसतील तरी सुद्धा तुम्ही त्या दरवाजावरती त्याचा उपयोग करू शकता. वनिता धन्यवाद. पाटील, बोला. सर मी बोलू? हा, हॅलो बोला. सर. कोण बोलतंय का? तर बोलू दे. नाही, बोला. तर वनिता पाटील, झालं का तुमचं बोलणं? मला एक विचारायचं होतं. हा, बोला बोला. तर एखाद्या जमिनीवर काही निर्बंध लागतात, हा. मग अशा जमिनीवरही आपण लावू शकतो का हे? एखादे लँड असते एखादी, नाही, त्याच्यावर निर्बंध म्हणजे बघा, आता शासकीय निर्बंध असतील तर तुम्हाला अपीलमध्ये जावं लागेल. मग ते अच्छा. शासकीय काम आहे, त्याच्यामध्ये तुम्ही हस्तक्षेप करू शकत नाही. पण एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे किंवा तत्सम एखाद्या कष्टामध्ये आपण असू, जसं आता त्या मॅडमने विचारलं की हॉटेल विकलं जात नाही, तर ती त्यांची प्रॉपर्टी आहे, पण त्या रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत काही. कळलं का? कारण ती त्यांची मालमत्ता आहे, ती त्यांना विकायची आहे, तर त्यावेळेला तुम्ही हे चिन्ह वापरू शकता. अच्छा. पण अननेसेसरी सरकारी काही गोष्टी अडकल्या असतील, जर समजा खटला असेल तर त्याच्यातून विजयी पताका मिळावी, तर त्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता. असं. अच्छा. नाही, खटला वगैरे नाही, पण एखादी जमीन समजा एखाद्या GR मध्ये अडकली असं वगैरे असेल तर तो त्याच्यात GR कॅन्सल करण्यासाठी तुम्ही त्याला अप्लाय केलं पाहिजे, नाही का? हो हो, बरोबर. आणि मग त्याच्यात यश मिळण्यासाठी हे येस येस. बरं, आता रेनबो आणि रेनबो मूनस्टोन लक्षात ठेवणे. रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य, हे अत्यंत इंद्रधनुष्य आकाशात दिसणं सुद्धा अतिशय पॉझिटिव्ह आहे. कळलं का? म्हणून इंद्रधनुष्य पाहावं आणि त्याला नमस्कार अवश्य करावा. आणि इंद्रधनुष्य सूर्याच्या किरणांवरती तयार झालेलं असतं आणि सूर्य आणि पाणी म्हणजे चंद्र, या दोघांच्या मिश्रणामध्ये इंद्रधनुष्य तयार होतं. कळलं? सर एक विचारू? हा, बोला मॅडम. सर तुम्ही मगाशी म्हटलं की ऑरेंज कलरचा फ्लॅग, त्याच्यावरती चिन्ह कुठल्या रंगाने काढायला पाहिजे सर पण मग? ब्लॅक. ब्लॅकनेस का? ओके. बघा ना, आता राम जन्मभूमी झाली त्यावेळेला ओम चिन्ह कसं होतं? हो, तसंच होतं. तसंच आहे ना. बरोबर. ओके ओके सर, ठीक. येस. बरं, आता हे कार्ड काढा मॅडम, आणि नाही तुम्हाला नाही, काय. थांबा ना. हळदणकर बोला मॅडमला विचारायचं ना, त्यांना विचारू द्या बोला ना. बोला विचारा मॅडम, मॅडम. बोला. बोलते. मला असं सांगायचं होतं सर, आपण टॅरोट शिकताना पण हे इंद्रधनुष्य आणि त्या इंद्रधनुष्यामध्ये फॅमिली आनंदाने हे करते असं एक कार्ड होतं. तर आता तुम्ही जसं सांगितलं की आनंदाने, प्रेमाने सगळ्यांना जवळ करणं, हा ह्या रिमूचा हे आहे, मुख्य उद्देश आहे. तर एखादा टीम लीडर आहे, एखाद्या खेळाचा टीम लीडर आहे, किंवा एखाद्या कार्यालयाचा अधिकारी आहे, त्याला आपल्या सगळ्या लोकांशी एकोप्याने आणि आनंदाने आपलं कार्य पुढे न्यायचं असतं. अशा वेळेस त्या टीम लीडरने जर हे कार्ड वापरलं, त्याचा त्याला जास्त म्हणजे मनसोक्त आणि निर्मळ वातावरण ठेवून, प्रेमळ वातावरण ठेवून आपलं कार्य करणं सुलभ जाईल ना. येस मॅडम, ही कसं आहे माहितीये मॅडम, ही विजयी पताका आहे. हा, आता एवढी चिन्ह आपण पाहिली असतील तर त्या चिन्हामध्ये हे तुम्हाला अतिशय वेगळ्या तऱ्हेचं चिन्ह आढळलं, नाही का? आणि त्याच्यामध्ये जसं की त्याचे जे सिम्बॉल्स आहेत, म्हणजे निशाणी जी आहे, ते अतिशय वेगळे आणि पॉसिबिलिटी, म्हणजे ज्यामध्ये आपल्याला उत्तर मिळणार आहे, पॉसिबल आहे, पॉसिबिलिटीज आहेत, म्हणजे ज्यामध्ये आपण नक्कीच विजयी संपादन करू शकतो, तर ती पॉसिबिलिटीज आहे ना. असं, तर त्याच्यावरती तुम्ही त्याचा प्रयोग करू शकता नक्की. वनिता पाटील, तुमचा हात काढा झाला. सर मी ह्यांना एक मॅडम, मी सर बोलू का मी 1 मिनिट? बोला 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 बोला. नाही, त्यांनी जे मला म्हणजे ते आता ते विचारत होते ना प्रश्न, म्हणजे असं सगळ्यांना हे करून, तर मला असं वाटतं हे तर आहे, पण हे मागचं का जास्त त्यांनी वापरले तर उपयोग होईल ना, एफर्टलेस कनेक्शन. त्या आत्ताच्या ज्या प्रश्नाच्या संदर्भात, हळदणकर मॅडम तुम्ही आता जो प्रश्न विचारलाय ना, हॅलो, हा, तर मग म्हणजे त्या संदर्भात हे आपण ह्याच्या अगोदरचं कार्ड जे वापरलं ना, अगोदरचं 19 नंबरचं बघा. नाही, 19 नंबरचं एफर्टलेस कनेक्शन. म्हणजे तुम्ही असं मॅडमने आता जो प्रश्न विचारला, मॅडम तुमचा प्रश्न परत एकदा प्लीज रिपीट करा. मी असं म्हटलं की आपल्याला सगळ्यांना आनंदाने आणि प्रेमाने जवळ करणं, हा याचा उद्देश आहे. तर बऱ्याच वेळा असं असतं की समजा आता एखादा खेळाचा लीडर आहे, तर त्याला आपल्या सगळ्या प्रतिनिधींना घेऊन काम करणं
हे जिकिरीचं असतं. बरोबर मग आहे. अशा वेळेस त्याला हे कार्ड वापरलं तर आपल्या लोकांना घेऊन विजय संपादन करणं हे जास्त सोयीचं. हो हो आहे ते. पण म्हणजे सर बघा ना तुम्ही, मला असं वाटतं की ते एफर्टलेस कनेक्शन ते पण कार्ड जास्त त्यासाठी उपयोगी आहे ना का काय? हॅलो. नाही आता बघा असं आहे मॅडम की आता हे जे चिन्ह आहे ना तर हे रिमूव्ह त्याचं हे दिलं MRIMU. दुसरी गोष्ट की सगळ्या गोष्टी आय एम एबल टू डू. एबल टू डू. आता जर समजा त्यांच्या हाताखाली अनेक जसं की क्रिकेट मॅच आहे किंवा हॉकी आहे किंवा इत्यादी जे खेळ आहेत त्याच्यामध्ये तो कॅप्टन आहे तर तो कॅप्टनला जास्तीत जास्त मान असतो आणि त्याच्या हाताखालील खेळाडू जे आहेत ते सगळे पॉसिबिलिटीज आणतील म्हणजे त्याला विजय संपादन करून देतील. तर ते विजय संपादन करण्यासाठी म्हणून हा सिम्बॉल वापरणं योग्य ठरेल. तेच मला विचारायचं. थँक्यू सर. थँक्यू. बरं आता आपण समारोप करूया कारण का की बराच वेळ झालेला आहे. बऱ्याच लोकांना आता जायचं असेल तर त्या ठिकाणी आपण पुढच्या वेळेला दुसरी कार्ड घेऊ. मी आता ओशो जैन पण कार्ड चालू करणार आहे तर तेव्हा पण सगळ्यांनी या. सर माझा एक शेवटचा प्रश्न विचारू का? बोला. जसं आता आपण म्हटलं की हे कार्ड वापरायचे आणि त्याच्यामध्ये की एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला ज्यातून मिळेल. तर मग आपण प्रार्थना करताना अशीच करायची की मला ही गोष्ट मिळालेली आहे किंवा ही गोष्ट मला मिळणारच आहे असं, अशी प्रार्थना आपण नाही करायची. बघा पॉसिबिलिटी म्हणजे मला एक तर हवी आहे आणि ती मला मिळणं गरजेचं आहे. मला ते उपलब्ध करून देणे. बघा परत आणखी दुसरा भाग असा सांगतो मॅडम की याच्यावरती ऑरेंज कलरचं एंजल्सचा जर तुम्ही प्रयोग केला. दुसरी गोष्ट की आपण जे हिबू शिकतो हे जे शिकतो आहोत जिबू तर ते जिबू शिकताना आपण त्याची जी डिलिव्हरी आहे ज्याला आपण उपचार म्हणतो. एखाद्या व्यक्तीला समजा त्याचा जो उपयोग करून घ्यायचा असेल किंवा त्याला त्याचा उपचार करून घ्यायचा असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी ह्या कार्डाचा म्हणजे ह्या सिम्बॉलचा तुम्ही वापर करू शकता. आणि खरी ही जी पद्धती आहे ना त्याला हिलिंग हे सांगितलेलं आहे. तर हिलिंग म्हणजे काय मुळामध्ये एखादी गोष्ट अडकली असेल आता जसं त्या मॅडमने विचारलं हळदणकर मॅडमने की बाबा एखादा खेळाडू चांगल्यापैकी यश मिळवेल का तर तुम्ही जर समजा त्याला हिलिंग देऊ शकलात हिल करणे तर हिलिंग दिलं तुम्ही त्याला तरी सुद्धा त्याच्या कार्यामध्ये निश्चितच सिद्धता होईल आणि तुम्ही ते सिद्ध करू शकाल. म्हणजे हिलिंग मध्ये एवढी पॉवर आहे. आता आपण जेव्हा रेकीमध्ये हिलिंग करतो तर डिस्टन्स रेकी करतो आपण तेव्हा हिलिंग देतो. एखाद्या व्यक्तीची मनोभावना किंवा त्याचं जे काही कार्य असेल अडकलं असेल किंवा त्या गोष्टीमध्ये तो वंचित असेल तर इट इज कॉल्ड हिलिंग. बरोबर आहे. ओके सर. माने मॅडम आहात का तुम्ही? नाही आहेत. हॅलो सर बोला. तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा रेकी केली होती तर त्या रेकीमध्ये जे काही प्रश्न होते तर तेव्हा हिलिंग दिलं होतं त्या हिलिंग मध्ये कार्यसिद्धता झाली की नाही पूर्णपणे? हो झाली सर. ओके माझ्या मिस्टरांचं ते वाचले त्यामुळे. मग त्याला हिलिंग म्हणतात. मग तसं ह्या कार्डाची जे काही सिम्बॉल तुमच्याकडे उपलब्ध असतील त्याचं जे सायन्स आहे त्याचं जे नॉलेज आहे त्याच्यावरती तुम्ही एंजल्सला सोबत घेऊन तुम्ही हिलिंग देऊ शकता. बरोबर. कुलकर्णी आणि मॅडम एका वेळी 2-4 वापरू शकतो आपण हे सिम्बॉल? पण एक सिम्बॉल पहिली गोष्ट म्हणजे त्याची गरज काय हा एक पहिला मुख्य प्रश्न आहे. आणि सगळे सिम्बॉल एकाच वेळेला न वापरणं म्हणजे वापरू नये पण त्याची आवश्यकता अपेक्षा परत म्हणतो आपण जेव्हा कार्डाचा स्प्रेड करू आणि जेव्हा एखादा जातक कार्डाची निवड करेल त्या निवडीवरती त्याचा जो काही प्रश्न असेल तेव्हा त्याला तो सिम्बॉल आपण रेकमेंड करू शकतो. ओके. गॉट इट? येस. म्हणजे रेकमेंड करायला सुद्धा आता समजा एखाद्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीला सांगतो की अमुक एका दुकानामध्ये अमुक एक गोष्ट मिळेल इट इज कॉल्ड रेकमेंडेशन. अंडरस्टूड? येस सर. थँक्यू. आणि एखाद्याला परिचय करून देतो इट इज ऑल्सो कॉल्ड द रेकमेंडेशन. नाही का? येस. आणि जे स्टोन सांगितले ते धारण करायचे की जवळ ठेवायचे असं? जवळ ठेवलं तरी झालं. बघा हे जे स्टोन आहे हे रफ रॉक आहे. कळलं का? तर तो रफ रॉक जो आहे तो तुम्ही वापर करू शकता. थँक्यू. मॅडम तुमची मॅडम. सर एक प्रश्न आहे माझा. तुम्ही गोमेद बद्दल सांगितलं की तुमच्या घरी किती 1 की 1.5 किलोचा तो गोमेद आहे. आता अर्धा किलो एवढा मोठा आहे.
अर्धा किलो. तर तो गोमेजचा स्टोन ठेवून आपण डायरेक्शनचा फॉल्ट पण काढू शकतो का साऊथ वेस्टचा? हो, काही असेल तुमचे प्रश्न ते तुम्ही क्रिस्टल थेरपीवरती आता मी सुरू करणार आहे, त्यावेळेला त्याचा वापर ओके, करून तुम्ही ते रिमूव्ह करू चालेल शकता. सर. इफ देर ओके, इज थँक्यू. डिफिकल्ट काय असतील ते. कुलकर्णी मॅडम. हा सर, आता आपण सर जवळजवळ 21 कार्ड शिकलो सर आजपर्यंत. हो तर प्रत्येक कार्डाला एक वेगवेगळा रंग दिलेला आहे सर. हो आता जसं शेवटचं कार्ड रिमूव्ह कार्ड घेतलं त्याचा ऑरेंज कलर होता. आता आपला बरोबर. विषय झाला की ऑरेंज कलरचा फ्लॅग वगैरे तयार करून त्याच्यावरती तो सिम्बॉल ड्रॉ करून जरी लावला तरी चालण्यासारखा किंवा ऑरेंज कलरच्या पेपरवरती. तर मला असं विचार आहे की सर प्रत्येक कार्डाचे वेगवेगळे जे रंग आहेत, त्या रंगाचा कागद घेऊन किंवा त्या रंगाचा पेपर घेऊन त्याच्यावरती ब्लॅकने जर ड्रॉ केलं, तर ते जास्त इफेक्टिव्ह आहे की त्या रंगाच्या पेननी काढलं तर जास्त इफेक्टिव्ह आहे? सांगतो व्हेरी गुड. बघा हां. आता असं आहे मॅडम, हे कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये आतमध्ये घेतलं, बरोबर आहे, फोटोकॉपी हो, काढून हो, त्याला कार्व केलं. हो. कार्व केल्यानंतर त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते राहणार नाही, त्याच्यामध्ये फक्त चौकटीमध्ये ते बरोबर. सिम्बॉल, बरोबर आहे, हो, ते बरोबर सर. सिम्बॉल घेऊन आणि तो पेपर घेऊन तुम्ही झेरॉक्स वाल्याकडे गेलात हां. तर तुम्हाला A2, A3, A4 अशा सगळ्या साईजची झेरॉक्स साइजचे. तुम्हाला त्याच्यावरती काढून मिळतील. बरोबर सर. होय. म्हणजे सिम्पल मेथड आहे. हो. म्हणजे तुम्हाला आर्टिस्टकडे जाण्याची आवश्यकता नाही. नाही. होय. फक्त कागदावरती ते काम करू शकता, पण तुम्ही म्हणाल की एखाद्या कापडावरती करायला ते हां. मुश्किल आहे. अच्छा. नाही आता जो फ्लॅग तयार करायचा तो ऑरेंज पेपरवरती एखादा तो करून देऊ शकतो. आहेत ते लोकं, जे हो फ्लॅग करू तयार शकता, करणारे लोक असतात ते करू शकतात. येस पण मला येस आणखीन करू शकता. म्हणायचंय, की जो पेपर जेव्हा आपण वापरणार आहोत, तेव्हा व्हाईट पेपरवरती त्या कलरनी काढायचं का ऑरेंज कलरचा पेपरच जर वापरला, तर जास्त बेटर आहे? असं मला नाही दोन्ही विचारायचं सर. पार्ट तुम्हाला जर समजा लॉंग टर्मला समजा ठेवायचं असेल हां, हवेमध्ये, एखाद्या घरावरती झेंडा लावायचा आहे किंवा आणखी शेतामध्ये हां, लावायचा आहे, तर हां. त्यावेळेला तुम्हाला तो उन्हामध्ये राहील. होय. मग बरोबर. तिथे पेपर चालणार नाही, तो फेंट नाही होऊन जाईल. चालणार. होय, कळलं का? असं आहे. होय. तिथे म्हणून तुम्ही कापड पाहिजे. कसं तिथे कापड पाहिजे आणि हां, पण कापडावरती घरात पण लावायचंय प्रिंट आपल्याला उत्तर दिशेला कापडावरती सगळं पण लॅमिनेट मनुष्य करून मॅडम लावायचंय. प्रिंटिंग करून मिळतं. हो, मिळतं सर. कापडावर मिळतं. होय. नाही आता घरात जेव्हा आपण उत्तर दिशेला लावणार आहोत, समजा आता हेच हो लावायचंय रिमूव्हचं कार्ड, पण ऑरेंज येस कलरच्या पेपरवरती किंवा कार्ड पेपर मिळतो सर जाड असा. हो हो त्याच्यावरती जरी काढून लावलं तरी सुद्धा चालण्यासारखं आहे. ब्लॉटिंग पेपर ऑरेंजचा मिळतो. हो, तुम्ही मिळतो. स्टेशनरी दुकानामध्ये गेलात तर नंबर ऑफ कलर्स मध्ये पेपर मिळतात. ओके. असं आहे. आता काही कलर ब्लू आहेत सर किंवा आणखीन वेगळे कलर, पिंक कलर आहे. मग तो पिंक कलरचा पेपर जरी वापरला तरी सुद्धा चालण्यासारखं आहे. बघा कुठलंही सिम्बॉल काढताना होता असतं ब्लॅक कलरने सिम्बॉल काढा. पेपर अच्छा. बॅकग्राऊंड जो आहे तो तुम्हाला निरनिळ्या रंगामध्ये त्याचा वापर करू शकता. ओके, ओके सर. मिळालं उत्तर सर मला. हा. ओके सर. धन्यवाद सर. आणि सर तुम्ही रेकमेंडेशन हा जो हां. भाग आहे हा बोला काय बोलता बोला. हां. तुम्ही ते इथलं कल्याणमधली कोणती सिंधीबाई जे म्हणलात तिच्याकडे आहेत हे मिळतात सगळे तर हो त्याचा एक हो मला ॲड्रेस जर पाठवलात किंवा ते ग्रुपवर गीता झकेटिया म्हणून काहीतरी नाव आहे तिचं. तर अच्छा. ते मी नंबर काढतो त्याचा, माझ्या पहिल्या ग्रुपला होत्या त्या, आता बघायला बरं. लागेल मला. गुगलला शोधा तुम्ही मिळेल अच्छा सर. आणि आणखीन एक किंवा गोष्ट सर 2 फेसबुकला किंवा बरं सर. आणखीन एक गोष्ट सर, की फेसबुकला 2 मिळेल. किंवा हा बोला. 3 जरी कार्ड वापरू शकलो आपण एखाद्या गोष्टी आता एखाद्याला 2-3 गोष्टींची गरज आहे. तर तेवढी आपण कार्ड एका वेळेला त्याला पॉकेटमध्ये ठेवायला वगैरे देऊ शकतो का सिम्बॉल ते? देऊ शकतो, पण त्याला पहिली गोष्ट बघा लक्षात घ्या. आता आपल्याकडे नंबर ऑफ गॉड अँड गॉडेसेस आहे. हो. त्यातला एखादा देव आपण खिशामध्ये ठेवतो. होय. आता भाग राहिला असा की होताच तर हे पाकिटमध्ये वापरताना आपण कुठे टॉयलेटमध्ये जातो, निषिद्ध होय. ठिकाणी जातो, तर बरं. सिम्बॉलला तो दोष लागू होतो. तर ओके. होताच बरं. तर जिथे आपल्याला त्याची प्रार्थना करायची आहे अशा ठिकाणी त्याचा वापर करावा. ओके. कळलं? बरं. चालेल सर. हं? ओके. बरं. धन्यवाद आता सर. परत रिपीट करतो. रेकमेंडेशन म्हणजे असं आहे, आता जे आपल्या क्लासला येतात, तर ते सुद्धा मला एकमेक रेकमेंडेशन करूनच आलेले आहेत ना लोकं हे सगळे. इट इज कॉल्ड बरोबर सर. रेकमेंडेशन. असं होय, आहे. होय सर. बरोबर. ओके. मी पण कुबल तशीच मॅडम झालेली आहे सर. जे काय आहे ते म्हणजे कोणीतरी बरोबर. रेकमेंड करतं ना. होय, असं. होय सर. बरं. ओके. बरं. नेक्स्ट आणखी काही कुबल मॅडम तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं आहे? सांगा. सर मला एक विचारायचं होतं सर, की हॅलो सर, हां, आवाज बोला, येतोय बोला. का? येतोय. गोमेद आपण जेव्हा वापरणार तेव्हा वेळेला आपल्याला अभिमंत्रित करावं लागेल का? आणि ते कसं करायचं मग जर असेल तर? पहिली गोष्ट आता गोमेदचा जेव्हा वापर कराल त्यावेळेला राहूचा मंत्र जो आहे तो गोमेदसाठी वापरला जातो. ओके, ओके, ओके. मग ते 108 वेळा वगैरे अभिमंत्रित आता करताना ते करावं लागेल? तुम्हाला जेवढ्या वेळेला करायचंय, पण त्याची जी काही साधनं आहे, आता मी काही पौरोहित्य करत नाही, म्हणून मला त्याच्याबद्दल काही
माहिती नाही, पण जे पुरोहित असतील ना त्यांना तुम्ही विचारू शकता किंवा त्यांच्याकडून बघा. एक मिनिट, कुठलीही गोष्ट आपण गुरुजींना बोलवतो त्याला शुद्ध आणि सिद्ध करतो, हा प्रयोग आहे. कळलं? ओके 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 शुद्ध आणि सिद्ध करणं गरजेचं आहे. ओके बरं, ओके थँक्यू सर. सर मला एक आता प्रश्न विचारायचा आहे. बोला बोला हॅलो बोला सर, बोला जेव्हा बोला. हे कार्ड आपण कशी म्हणजे काय म्हणायचं त्याला, आता रत्न कसं मंत्र म्हणून, तसं ह्या जिबूचे कार्ड आहेत ते कसे आपण हे करायचे मंत्रित? आता शेवटच्या वेळेला मी जिबूच त्याला एनर्जी कशी द्यायची, हा त्याला एनर्जी चार्जिंग कसं करायचं हे शिकवणार आहे, तरी काही चिंता करू नका. ओके ओके थँक्यू सर. आय विल डेफिनेटली टीच, नो ओके प्रॉब्लेम. ओके ओके. ठीक. बरं, आता हळदणकर मॅडम, कुबल मॅडम, तुम्हाला आणखी स्पष्टीकरण काय द्यायचं आहे का त्याच्यावरती? नाही, आता तुम्ही छान दिलंय ना सगळं. हळदणकर मॅडमला काय बोलायचं असेल तर बोलू द्या, मग मी समारोप हो करेन. हा ठीक ठीक हो बोलते. बोलू का सर? हा बोला बोला. आजच्या तिसऱ्या तासिकेमध्ये खूप प्रश्न आले आणि खूप प्रश्नांमधून सरांनी खूप वैविध्यतेने आणि प्रश्नांचं अतिशय समाधानकारक आणि अतिशय आपण उपयुक्ततेकडे जाऊ इथपर्यंत साध्या, सहज आणि सुलभतेने वापरता येईल इतकी प्रश्नांची उत्तरं सर आज आपण दिलेली आहेत. आजच्या तासिकेमध्ये नोटी, आमली, इमोनो, इमू, हबुकाना, अनाला आणि रिमू या 7 कार्डांचं इंट्रोडक्शन झालं. या 7 कार्डांमध्ये अतिशय सोपे भाग तुम्ही इंट्रोड्यूस केलेत. त्यातला मला पहिला खूप अपील होतो तो म्हणजे की अगदी साधा 100 ते 200 ग्रॅमचा खडा आपण सॅट्रिनचा घेतला आणि तो माठात ठेवून पाण्यातून वापर केला तरी आपल्याला त्याचा खूप चांगला उपयोग होणार आहे आणि त्याचा डोक्यावर उपयोग, डोक्यातल्या म्हणजे विचारांवर, चिंतामुक्त होण्यासाठी, मानसिक चिंता भेडसावत असती म्हणजे हा माणसाचा अतिशय बेसिक असा प्रॉब्लेम आहे. त्याच्यावर पहिल्याच ह्याच्यात आपण उत्तर दिलं. मी बाकी सगळं बोलणार नाही कारण तुम्ही पहिल्याच सूचना दिलेल्या आहेत की वही आणि पेन घेऊन बसा. नाही असं काही नाही, बोला बोला बोला. यू आर रिस्पेक्टेड. आम्ही सगळ्यांनी लिहून घेतलेला आहे. पण हा जो उपाय आपण नोटीवर सांगितला आणि त्याच्यातून चांगल्या पद्धतीचं सहानुभूतीपूर्वक असे विचार किंवा आपल्याला प्रतिसाद त्याच्यातून मिळू शकतो हा ह्याच्यात आपल्याला हे मिळतोय आपल्याला. त्यानंतर दुसरा जो दिला अंमली, हा अतिशय कठीण प्रसंग आला. विशेषतः आज शारीरिक दुखण्यांवर पण तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन केलं की आपण काय ते परवा अरिष्ट ज्ञानम याच्यामध्ये कोणत्या भागावर अरिष्ट येऊ शकतं याचा अभ्यास केला. म्हणजे आता हे सगळं जे तुम्ही साहित्य दिलेलं आहे त्या साहित्याची सांगड घालून आपल्याला उपाययोजना करणं हे खूप स्वस्त आणि मस्त आणि व्याधीमुक्त असं ही व्याख्यान आहे सगळी. तर मानेच्या दुखण्यावर आणि बॅक पेन ह्याच्यात एक अतिशय महत्वाचा तुम्ही शब्द वापरलात की बॅक पेन आपला म्हणजे पाठीचा कणा हा जर स्पायनल कॉर्ड जर आपल्या व्यवस्थित असेल तर आपला देह हा खूप चांगला सुरळीत राहू शकतो. तर त्याच्यावर हा आपण अंमलीचा वापर करणार आहोत, अंमलीचा. तर ते खूप चांगलं आहे आणि त्याच्यात अजून एक तुम्ही महत्वाची माहिती दिली की रात्रीच्या वेळेला ज्यांना भय वाटत असेल त्यांनी मेडिटेशन करताना हे हातात धरून करावं. हे खूप चांगली सूचना होती कारण परवा तुम्ही त्राटक करायला सांगितलं तेव्हा त्राटकामध्ये आपण असं म्हणायला की मी तासभर त्राटक करतो रात्रीचं शांत वेळेला. पण आमच्यासारखे काही असे मानसिक दृष्ट्या थोडेसे भीती वाटणारे त्या लोकांना आम्हाला रात्री बसायला भीती वाटते. पण हा एक उपाय खूप चांगला आहे आणि तो सगळ्यांसाठीच उपयुक्त आहे. तेव्हा हा अंमलीचा एक खूप चांगला भाग आहे. आणि सिंह लग्न आणि सिंह रास यांना पाठीची दुखणी असतात तेव्हा अनायसे तुम्ही तेही एक गायडन्स दिलं त्याच्यातून की सिंह राशीला आणि यांना काय प्रॉब्लेम असेल तर ते मूळ ह्याच्यात शोधून काढा. तिसरा इमोनो, हा सुद्धा पिंक रंग वापरून हृदयावर अंमल आहे. हा एक चांगला भाग आहे की हृदयाची दुखणी
की छोट्या छोट्या ह्याच्यातून निर्माण होतात, तर ती मुळातून काढायची असतील आणि साध्या सुद्धा उपायातून काढायची असतील तर रंगाचा तरी वापर करा, क्रिस्टलचा वापर करा. अदरवाईज कागदावर रंग हे करून तुम्ही काळ्या रंगाने करा. हे खूप चांगल्या पद्धतीने दिलंय. आणि प्रकाशाकडे नेणारं चिन्ह म्हणजे बरोबर. मनात दाटलेला अंधार काढून त्या माणसाने आपण निश्चित उजेडाकडे येऊ शकतो आणि मी पण काहीतरी करू शकतो ही मानसिकता त्याच्यातून तयार होते. हे दैवी शक्तीचं सौंदर्याचं व्यक्तीकरण करण्याचं कारण आहे. हा एक खूप महत्वाचा भाग तुम्ही आज इथे व्यक्त केलात सर. त्यानंतर इमूचा पण छातीवर अंमल सांगितलाय. म्हणजे आज कितीतरी अभ्यासानं असं लक्षात घेतलंय की ही कार्ड वापरताना कुंडलीचा विचार करा. कुंडलीतून एखादी गोष्ट आपल्याला कळते की हे दुखणं माणसाला होऊ शकतंय. आता खूप गोष्टी सांगितल्यात तुम्ही, सर्वतोभद्र सांगितलंय, सूर्यात नक्षत्र सांगितली आहेत. या सगळ्याचा विचार केला तर आपल्याला ह्या चिन्हांचा खूप साधक बाधक असा, बाधक नाही म्हणणार, साधक उपयोग करता येईल. त्यानंतर विवाहातल्या अडचणी, संततीसाठी असे हे खूप चांगल्या आणि न जमणाऱ्या गोष्टी अशक्य ते शक्य करतील कार्ड, असं ही कार्ड आज आपण सांगितलेली आहे सर. त्यानंतर हबूखानामध्ये सहस्रार चक्र हे पण खूप इफेक्टिव्ह आहे. कारण जेव्हा एखाद्याचं सहस्रार वैश्विक ऊर्जा अटॅच करण्यासाठी सक्षम होतं तेव्हा तो प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवू शकतो. ही खूप मोठी रेकीमधली आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण एक्सेप्ट करायला पाहिजे, स्वीकारायला पाहिजे असं एक तुम्ही कार्ड शिकवलं की ज्याच्यामध्ये संबंध, नातेसंबंध, मग ते प्रशासकीय ह्याच्यातले असतील, ऑफिस मधले असतील, मित्रांमधले असतील किंवा पती पत्नींमधले असतील, म्हणजे प्रत्येक ह्याच्यावर आपल्याला सोल्युशन ही कार्ड देऊ शकतात. हा एक आत्मविश्वास तुम्ही ह्या आम्हाला नोटिंग मधून, ह्या शिकवण्यामधून दिलात सर. त्यानंतर अनाला हे 20वं कार्ड घेतलं. हा एक वेगळा विषय असा होता सर की भूतकाळातली दुःख आणि भविष्यात उद्भवणारी दुःख, ह्या तीनही काळातल्या दुःखांवर उपचार म्हणून आपण अनाला हे पिंक रंगाचं, मुळातच गुलाबी रंग हा आशादायी, आनंद फुलवणारा, सुगंध देणारा आणि तो सुगंध आणि आनंद मंद मंद रीतीने फुलवणारा असा हा पिंक रंग, त्याची ओळख करून दिली. आणि ते वापरल्यामुळे आपल्या चुकांबद्दल आपण निर्भय होतो आणि भविष्याबद्दल निश्चिंत होतो, हा विश्वास या कार्डातून मिळतो. त्यानंतर शेवटचं कार्ड आहे रिमूव्ह. हे पण वी कॅन एबल टू डू, हा जो आत्मविश्वास या कार्डामधून दिला तो फार महत्वाचा आहे. आणि रेनबो कसं तर पाणी आणि सूर्यप्रकाश या दोघातून निर्माण झालेलं तिसरंच पण सर्वस्पर्शी असा आनंद हा त्याच्यातून मिळणार आहे. हा खूप मोठा सुखद भाग या रिमूव्ह मधून तुम्ही आम्हाला दिलेला आहे. तेव्हा सर सगळीच कार्ड आपापल्या परीने सक्षम आहेत, फक्त आपण अचूकतेने ते ओळखलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, ही वापरताना कशी सोयीने वापरता येतील, कशी सहजतेने करता येतील, याच्यासाठी सुद्धा काळ्या रंगाचा ड्रॉ करणं हे मस्ट. मग बॅकग्राऊंड तुम्ही तो रंग वापरलात आणि स्वच्छतेविषयी आपल्या जवळ ठेवताना घेण्याची प्रिकॉशन, हे सगळं खूपच महत्वपूर्ण आणि अभ्यासनीय असं आज झालेलं आहे सर. तेव्हा या सगळ्यासाठी मी आमच्या विद्यार्थ्यांकडून, आमच्या वर्गाकडून मी तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद सर. दोन मिनिटं ऐका मॅडम, तुम्ही एवढा चांगला अभिप्राय दिलाय तर माझे 2 शब्द व्यवस्थित हे करा. कारण का की आपल्याला बऱ्याच गोष्टी ज्या असतात ना मॅडम, तर मी सुरुवात करतो पहिल्यांदा रेनबोवर. रेनबो हे जे कार्ड आपल्या टेरो मध्ये पण आपण शिकलेलो आहोत. तर रेनबो हे 10 ऑफ पेंटिकल्स हे जे कार्ड होतं, तर त्या ह्याच्यामध्ये रेनबो त्याला कीवर्ड दिला होता. ते 2 मुलं, नवरा बायको त्याच्यामध्ये हे होतं आणि कीवर्ड आपण त्याला तसं सांगितलं होतं. तर रेनबो हे नेहमी पश्चिमेला दिसतं, पूर्वेला दिसत नाही. म्हणजे जे काही तुझं हे आहे ना
ते पश्चिमेला दिसतं. त्याच्या वेळेला सूर्य जेव्हा मावळत असतो आणि जर पाण्याचा वर्षाव होत असेल तर त्यावेळेला निश्चितच तुम्ही जर त्या रेनबोला नमस्कार केला तर मी तुम्हाला सांगतो की साधारणतः तुमचे पुढील 6 महिने अच्छा निश्चितच चांगले जातील. रेनबो मध्ये एवढी शक्ती आहे. होय ना. आणि हो निश्चित, कारण ते इंद्राचं हे आहे ना, त्याला दिलेलं नाव जे इंद्रधनुष्य. रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य आणि ते रेन म्हणजे वॉटर बॉडी आणि बो म्हणजे त्याचा आकार जो आहे तो असा अर्ध वर्तुळाचा आहे, रेनबो. आणि मग त्या 10 ऑफ कप्स मध्ये त्यांनी ते वर्णन केलेलं आहे आपल्या टेरोमध्ये. दुसरा भाग असा आहे की धूमकेतू नावाचा उल्लेख तुम्ही कदाचित ऐकला असेल. धूमकेतू आता दिसणार नाही. तर धूमकेतू हा जो आहे तो 1992 साली आपल्याकडे पश्चिमेला रोज दिसायचा आणि तो मी साधारणतः वर्षभर पाहिला. वर्षभर सूर्य मावळताना आम्ही अंधेरीला तिथे जाऊन पुलावरती उभं राहायचो आणि धूमकेतू हा सूर्याला झाकायचा. धूमकेतू म्हणजे इट्स अ मोर पॉवर ज्याला आपण म्हणतो आणि तो 500 वर्षानंतर एखाद्या प्रांतामध्ये येतो. 500 वर्षानंतर आणि तो 1992 साली पाहायला मिळालं हे माझं भाग्य आहे. धूमकेतू सहसा पाहता येत नाही. म्हणून तर आपण कधीतरी उगवणाऱ्या माणसाला आज काय धूमकेतू सारखा उगवलास असं म्हणतो. बरोबर आहे. धन्यवाद तुम्ही अभिप्राय दिल्याबद्दल. आता कुबल मॅडम समारोप करतील. तर कुबल मॅडम मी तुम्हाला विनंती करतो की कार्यक्रम आता मॅडमने तर इतकं डिटेल मध्ये सर एक मिनिट बोलू का सर? बोला. तुम्ही जे कोबाल्टचे म्हणाला सर, गिल्बर्ट हिल का नाव त्याचं ते? हो गिल्बर्ट हिल. ओके सर. ओके बोला मॅडम, तुम्ही कोल मॅडम. बोलते सर. नमस्कार. आणि हळदणकर मॅडम तुम्हाला पण नमस्कार. तुम्ही अगदी डिटेल मध्ये म्हणजे आता मला तर खरं बोलायला काही नाहीये पण तरी सुद्धा सर तुमची परमिशन असेल तर आता सगळ्यांनी हे केलंय तर मी आपलं रिकॅप म्हणून पटपट कलर कुठला आणि तरी त्याच्या आधी मला हे सगळ्यांना सांगायचंय की ह्या शास्त्राचं नावच म्हणजे हे दैवी एंजल्स म्हणजे देवदूत ना, आपण असं मराठीतनं म्हटलं तरी हरकत नाही. तर हे अतिशय सुंदर आहे. म्हणजे प्रत्येकाने आपल्या म्हणजे सर एवढं जीव तोडून शिकवतायत तर सगळ्यांनी शिका आणि त्याचा उपयोग करा. म्हणजे मी स्वतः आतापर्यंत जेवढे कार्ड झाले माझ्या रिलेटिव्हला दिले, मी पण वापरले. म्हणजे त्याचा रिझल्ट येतो पण त्याच्या आधी आपल्या मनात इतकं आपल्याला सकारात्मकता पाहिजे की आता मी हे कार्ड वापरतेय ना तर माझं काम झालंच. म्हणजे हे आपल्या सबकॉन्शियस माइंडला आधी तुम्ही हे द्याच म्हणजे होतच. म्हणजे मला तर अगदी 100% अनुभव आहे की ह्याचा रिझल्ट येतोच. बस एवढं सांगून मी आता आजच्या कार्ड बद्दल फक्त जर कोणाचं आता लिहायचं नसेलच राहिलं, मॅडमने इतकं छान सांगितलं तरी पटपट एक रिकॅप म्हणून देतेय. तर पहिल्यांदा आपण 15 नंबरचं कार्ड कंपॅशन म्हणजे दया असं वापरलंय म्हणजे सांगितलं सरांनी. त्याचा कलर ब्ल्यू आहे आणि सिट्रीन त्याचं हे आहे ते क्रिस्टल आणि हेड म्हणजे आपल्या डोक्याचा पार्ट आहे. तर आता ते सरांनी कसं काढायचं ते सगळं सांगितलं. म्हणजे तुम्ही म्हणजे ब्लॅक कलरनीच ते काढा तो सिम्बॉल. जर कोणाचं ड्रॉइंग छान असेल आणि आपण स्वतः काढावं असं वाटलं तर फक्त पेपर ब्ल्यू वापरला तर चालेल. आणि मग ते बाकीचं तर आहे ते सिट्रीन क्रिस्टल वापरा किंवा त्या सिट्रीनचा एंजल जवळ ठेवा. म्हणजे असं कसा उपयोग करायचा. मग नंतर 16 नंबरचं कार्ड करेज म्हणजे धैर्य किंवा धीटपणा असं त्याचा अर्थ. मग त्याचा कलर ब्लॅकच आहे आणि त्याला रेड गार्नेट असं सरांनी ते स्टोन सांगितलंय. आणि त्याचा आपल्या म्हणजे बॉडी पार्ट्स बॅक ऑफ नेक येतं किंवा सर्वायकल आणि थोरॅसिक स्पाईन म्हणजे असे हे काय मागचा भाग येतो ना मानेचा असा आणि अप्पर बॅक येतो. आणि मग त्याच्यानंतरचं 17वं कार्ड आहे क्रिएटिव्हिटी. तर त्याचा कलर पिंक आहे. रोज क्वार्ट्स हे त्याचं क्रिस्टल आहे आणि त्याचा अंमल हार्टवर आहे. आणि मग त्याच्या आणि ती क्रिएटिव्हिटी म्हणजे सर्जनशीलता असं त्याचं आपण मिनिंग सांगितलंय. त्याच्यानंतर 18 नंबरचा आहे डिवाइन सेन्स. म्हणजे हा शब्दच इतका मनाला भावलाय. म्हणजे ते कार्ड म्हणजे नुसतं डिवाइन सेन्स म्हटलं तरी पण काम होईल. म्हणजे माझा तर इतका विश्वास आहे. मग त्याचं दैवी सार असं मिनिंग आहे आणि त्याचा कोबाल्ट ब्ल्यू असा कलर सांगितलाय आणि त्याचं मोती हे सांगितलंय म्हणजे वापरायला. आणि आपल्या
छातीवर म्हणजे चेस्टवर त्याचा अंमल आहे. मग 19 नंबरचा आहे एफर्टलेस कनेक्शन, म्हणजे हे पण सहज संबंध किंवा सहज नाते असं मिनिंगचा अर्थ आहे. आणि कलर त्याचा पिंक आहे आणि अमेथिस्ट त्याचं हे आहे काय म्हणजे स्टोन. आणि क्राऊन चक्रावर हे म्हणजे अंमल करतं, म्हणजे क्राऊन चक्र म्हणजे सहस्रार चक्र एकदम लास्ट आपलं शेवटचं. आणि त्याच्यानंतर 20 नंबरचं कार्ड आपण बघितलं एम्ब्रेस, म्हणजे संधी स्वीकारणे. म्हणजे ह्याचं मिनिंग पण छानच आहे ना, म्हणजे तुम्ही मागची पुढची काही काळजी न करता वर्तमानात राहा आणि वर्तमानात तुम्हाला आलेल्या संधींचा स्वीकार करा, म्हणजे असं त्यांनी सांगितलं. त्याचा कलर आहे पिंक आणि क्रिस्टल परत म्हणजे स्टोन अमेथिस्टच आहे. आणि रिब केज आपला बॉडी पार्ट रिब केजवर म्हणजे आपल्या फासळ्या किंवा बरगडी काय म्हणायचं. आणि मग 21 नंबरचं आपण एम्ब्रेसिंग द पॉसिबिलिटी असं हे कार्ड वाचलंय. त्याचा ऑरेंज कलर आहे, रेनबो मून स्टोन ते त्याचं क्रिस्टल आहे आणि बॉडी पार्ट्स अप्पर आर्म्स आहे. म्हणजे सर इतकं सुंदर, म्हणजे मला तर असं वाटतं तुम्ही रोज हाच क्लास घ्यावा, कधी ते 88 कार्ड कम्प्लीट होतील. आणि अतिशय अतिशय मी सगळ्यांना विनंती करते, सगळ्यांनी या, अजून कोणाला पण म्हणजे आपले मित्र मैत्रिणी असतील त्यांना पण आणा. आणि खूप म्हणजे 100% रिझल्ट आहे एवढं तर मी नक्की सांगेल. म्हणजे ह्या जर रेमेडीज आपण जातकाला दिल्या ना तर पुढच्या कुठल्याच रेमेडीजची आवश्यकता भासणार नाही असं मला तरी वाटतं. सर खूप खूप थँक्यू, सगळ्यांच्या वतीने मी आपले खूप आभार मानते आणि इथे उपस्थित धन्यवाद. सर्वांचे पण आभार मानते. थँक्यू 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 व्हेरी धन्यवाद मच. तुमच्या सगळ्यांच्या परवानगीने. थँक्यू. थँक्यू. कुबल मॅडम मी उद्या तुम्हाला फोन करते. तृप्ती कुलकर्णी. थँक्यू सर. थँक्यू सर. हो, गुड नाईट चालेल. सर. ओके. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. Very good.